गेलो लाईव्ह मी. नमस्कार. समाधान. नमस्कार, माझं नाव समाधान रावजी यादव. बायग्या या फेसबुक पेजचा मी ॲडमिन. आज बायग्याचं फेसबुक लाईव्ह हे खूप स्पेशल आहे, खूप वेगळं आहे. आणि कारण की आज 7 जून मृग नक्षत्रांचा आज पारंपरिक सोहळा. काळ पुढे सरकतोय. त्यांचे गावांची उंबरं ही शहरांकडे वळालीत, शहरांची धाव ही महानगरांपर्यंत पोहोचलीत आणि हे सगळं बदलत चाललंय. पण पाऊस मात्र तिथेच आहे. पाऊस, कोकण आणि मिरग ह्यांचं एक वेगळंच नातं आहे, एक वेगळंच समीकरण आहे. आणि हेच नातं, हेच समीकरण आपण आज बोलणार आहोत, आपण आज गप्पा गोष्टी करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत आपले मित्र ऋषी देसाई सर आणि आपल्या मॅम सुरेखा वाळके मॅम. तर हे सगळं सुरू करणार आहेत आपले मित्र ऋषी देसाई सर. नक्कीच स्वागत. मित्रांनो, आज मिरग आणि मिरगाच्या निमित्तानं आज आपण गप्पा मारतलो सुरेखा वाळके यांच्यासोबत. खरं तर मिरग ह्यो जर फेस्टिवल असेल तर मी जमात तेवढा मालवणीच बोलायचा प्रयत्न करतले. सुरेखा आहे मालवणीचा, मी मालवणीचा. पण आधी मुळात म्हणजे आज मला कमाल वाटली की अनेकांनी कमेंट मध्ये विचारले की मिरग म्हणजे असा पण असतं का, खराब काय माहित नाही. आता खराच ज्यांका माहित नाही ना त्यांना एक कविता वाचते आणि सुरेखाकडे वळते. आताच व्हॉट्सअपवरती प्रचंड व्हायरल होता. आमच्या वेळाक नाही मिरग असोच असायचो, आमच्या वेळाक मिरग असोच असायचो, कौला वाजत पाऊस यायचो आणि लाईटिक घेऊन जायचो. आमच्या वेळाक मिरग असोच असायचो, कौला वाजत पाऊस यायचो आणि लाईटिक घेऊन जायचो. 4 दिवस लाईटीचो पत्तो नसायचो. रॉकेलचे दिवले ऐन टायमाक शोधूक लागायचे, रॉकेलचे दिवले ऐन टायमाक शोधूक लागायचे आणि रॉकेलचं वास अगदी घरभर परमाडायचो. आमच्या वेळचो मिरग असोच असायचो. बत्ती घेऊन 4 टकली होबळात दिसायची, बत्ती घेऊन 4 टकली होबळात दिसायची आणि आये हाडगे टोप असो आवाज पावसाळ्यात यायचो, आणि आये हाडगे टोप असो आवाज पावसाळ्यात यायचो. आमच्या वेळचो मिरग असोच असायचो. लोट्यावर बसलेलो घुंगुरटो मांडये खालसून सरकायचो, लोट्यावर बसलेलो घुंगुरटो मांडये खालसून सरकायचो आणि एक टिचकी मारली की थेट जाऊन खळ्यात पावळ्यात पडायचो, आणि एक टिचकी मारली की जाऊन पावळ्यात पडायचो. आमच्या वेळचो मिरग असोच असायचो. पडियेतून फणसाच्या अर्ध्या ढेपल्याचा वास यायचो, पडियेतून फणसाच्या अर्ध्या ढेपल्याचा वास यायचो आणि झाडावरसून पडलेलो टपकन नांबू झाडाखाली तसंच पडा नसायचो, आणि झाडाखालून पडलेलो आंबो झाडाखाली तसंच पडा नसायचो. आमच्या वेळचो मिरग तसंच असायचो. 10-12 जोता सहज दिसायची कुणग्यात, 10-12 जोता सहज दिसायची कुणग्यात. वाईच्यासाठी कोणतरी मेरेवर पान तंबाखू खाऊन बसायचो, वाईच्यासाठी कोणतरी मेरेवर पान तंबाखू खाऊन बसायचो. टकलेर कांबळा घेऊन खैतरी राखणू गजालीसाठी तसायचो, टकलेर कांबळा घेऊन खैतरी राखणू गजालीसाठी तसायचो. तौसर ढवळो बैल, टकलेर कांबळा घेऊन खैतरी राखणू गजालीसाठी तसायचो. तौसर ढवळो बैल कोणाच्या तरी तर्यात गेलेलो असायचो. आमच्या वेळेस मिरग असंच असायचो. बाणकांचं तर आरडान आरडान घसत बसायचो आणि कवळे ठेव पिशेत जागा नसायचो. बाणकांचं आरडान घसत बसायचो आणि कवळे ठेव पिशेत जागा नसायचो. आमच्या वेळेस मिरग असंच असायचो. मिरगासाठी ठेवलेलो कोंबो नेमको त्याच दिवशी उशिरा गुडात यायचो, मिरगासाठी ठेवलेलो कोंबो नेमको त्याच दिवशी उशिरा गुडात यायचो. तौसर खायच्या तरी दुसऱ्या तलगावर घाव बसलेलो असायचो, तौसर खायच्या तरी दुसऱ्या तलगावर घाव बसलेलो असायचो. पण त्या दिवशी रसो काय नाही चुकायचो, पण त्या दिवशी रसो काय नाही चुकायचो. निखाऱ्यावर भाजलेलो काळजाचो तुकडो तेव्हा तंदुरीपेक्षा भारी लागायचो, निखाऱ्यावर भाजलेलो काळजाचो तुकडो तेव्हा तंदुरीपेक्षा भारी लागायचो. एक पीस काहीतरी रखेत लपायचो, एक पीस चुलाबुडगी चुलीतल्या रखेत लपायचो. आणि मग तो शोधून द्यायचो आणि सगळ्या भावंडांनी मीठ मसालो लावून खायचो. आमच्या वेळचं मिरग तसंच असायचं. ही एक कविता आहे. आणि हे वातावरण आहे. मृग नक्षत्र सेलिब्रेट करताना किंवा मृगाचा सोहळा म्हणजे काय, महाराष्ट्रात सगळीकडेच अगदी कालिदासांपासून आजपर्यंत चालत आलेली जी मृगाची जी लावण्यमयता आहे ती संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग पट्ट्यात ज्यावेळी ती एस्टॅब्लिश होताना ती कशा पद्धतीनं मोहरली गेली याचं रूपक सांगणारं हे वर्णन आहे. तर आता ज्यावेळी सुरेखा वाळके हे नाव आज का हा प्रश्न आल्यानंतर या प्रश्नाचं एकमेव कारण होतं की मागील 2010 पासून जवळजवळ 80% ते 70% चाकरमान्यांचा मिरग हा जिच्या हातातून सेलिब्रेट होतो ती व्यक्ती म्हणजे सुरेखा वाळके.
हे आजचं नातं नाहीये, हे नातं 2010 पासूनचं आहे. आणि अगदी त्या अगोदरही मालवणात असेल. आणि म्हणून जेव्हा समाधानची आणि माझी चर्चा झाली की आपल्याला मिरक, समाधानने माझ्याकडे कन्सेप्ट मांडली की दादा आपल्याला यंदा मिरक फेस्टिवल डिजिटल करायचंय, कोणतरी मोठं नाव सांग. तर मोठं नाव असं कोण नाव, एक नाव साधं होतं पण ते इतरांसाठी मोठं आहे. सुरेखा वाळके आज आपण यांना इथे हॉटेलच्या शेफ म्हणून नाही बोलवले. गावातून आलेल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तो जेव्हा पहिल्यांदा मालवणी खायला किंवा कुठेतरी हॉटेलिंगला येतो तेव्हा त्याची पसंती चैतन्याला असते. आणि ही जी बाई बसलेली आहे ती सुरेखा त्या मुलाची त्या दिवशी मुलाची आई असते. आणि जर ती मुलीकडनं आलेली असेल तर ती मुलीची आई असते. त्यामुळे असंख्य चाकरमान्यांची सासू म्हणून जिच्याकडे जरी बघितलं असं जरी म्हटलं तरी, म्हणजे मित्र अजून खूप लहान आहे पण तत्पूर्वी हजारो चाकरमानी पोरं आमच्यासारख्या पोरांची आई म्हणून काम करते आणि सुनेला आधार देते, सासू म्हणून काम करते. अशी जर बाई कोण असेल तर ती सुरेखा आहे. मी आणखीन एक गोष्ट सांगतो, सुरेखाला मी एकेरी उल्लेख करतोय. सुरेखा, मालवणात अशी असंख्य मुले आहेत की सुरेखा वाळके आणि नितीन हे नावच अशी आहे की जी लहानांबरोबर लहान होतात आणि मोठ्यांबरोबर मोठं होतात. त्यामुळे नितीन आणि ए सुरेखा यात संस्कारात वाढलोय, त्यात कुठेही एकेरीपणा नाहीये. त्यामुळे आजच्यासाठी हे नाव खूप स्पेशल आहे. आता मी जातोय सुरेखाकडे. सुरेखा, स्वागत. खरं तर खूप बोलायची तुलाही सवय आहे, मलाही सवय आहे. सुरेखा, आठवतं तुका एक प्रश्न विचारतोय. मी ज्यावेळी हे सगळं कार्यक्रम, समाधान आता टू विंडो ठेवली तरी चालेल, हे सगळं कार्यक्रम जेव्हा आपण सेलिब्रेट करूचं ठरवलं तेव्हा मी एक वाक्य वापरलं की मुंबईचं नंबर 1 ब्रँड. पण हे मुंबईचं नंबर 1 ब्रँड सुरेखा आज नाही बनलो. ह्यो ब्रँड बनताना ना सुरेखा, निरूचा चेडू, साधनाचा चेडू आणि माई उरसकराची लेक या जर जपलेल्या संस्कारातनं जर मोठेपण होता ना ता पुढे या. उरसकर नावाचं बाहेरचं वसो आणि वाळके नावाचं एक ब्रँड. म्हणजे वाळके उरसकर या दोन घराण्यांका मी जेव्हा लहानपणापासून बघते, मालवणला जेव्हा लहानपणापासून बघते की तुझ्यासारखे वैभव असा की तुका माहेरचं स्वतःचं ब्रँड हा, सासरचं स्वतःचं ब्रँड हा, पण या सगळ्यात मोठं कालपर्यंत तुका तुझं स्वतःचं ब्रँड होतो आणि आज तो ब्रँड अगदी असं पुढे सरकलो हा की मित्राची आहे हे नवीन ब्रँड झालो. किती ब्रँड घेऊन तू मोठा झालास. माझा प्रश्न आहे, वारसो कसं येईल? थोडीशी मालवणची आठवणी आणि उरसकरांची आठवणी. तू का माहिती, जसं माझा मालवणीत चलात ना बोललेला, मालवणीच चला, मालवणीच चला, मराठी जन्म मालवणचंच माझं. त्याच्यामुळे बालपण असा खाता पित्याच्या घरात, म्हणजे कधी काय कमी नाही पडला. दादांकडे, म्हणजे माझे वडील दादा उरसकर, दादा म्हणूनच ओळखते, त्यामुळे वडिलांकडे काय कमी कधीच पडला नाही. संस्कार तसे झाले, म्हणजे पहिल्यापासूनच कामाचे संस्कार. म्हणजे इवन पुस्तक वाचत बसला आईच्या समोर तर आईच वाटत काय रिकामी बसलास, चल आधी पहिला कामात चल म्हणून घाल. म्हणजे एवढी कामाची सवय. त्याच्यानंतर मग दादा तर एक चांगले कलाकार होते, अगदी म्हणजे खूप रसिक होते, मॉडर्न विचाराचे होते. आमका तेव्हा त्या काळातही त्यांनी जेवढे नवीन नवीन फॅशन आहेत तेवढ्या प्रकारचे कपडे आमका देत. तसेच आर्टिस्ट, म्हणजे आमचा ओरसकरांचं घराणा या तसं आर्टिस्ट. आता काका होते आमचे नानी ओरसकर, ते सुद्धा मेकअपच्या बाबतीत अगदी एक नंबर होते, कबड्डी प्लेअर होते. आणि हे सगळे गुण माझ्यातही येले. मी पण चांगला कॉलेजमध्ये असताना कबड्डी प्लेअर होते, इलेक्शन एलआर होते, माहितीच असं तुका, इलेक्शन गाजवलंय. त्याच्यानंतर एनसीसी लीडर होते, कबड्डी कॅप्टन होते, म्हणजे काय सोडले नाही त्याला, प्रत्येक ह्याच्यात पुढे. पण त्यात नक्की काय करूचा तेव्हा काही एक माहिती नव्हतं. आणि ओरसकरांच्या घरात अशी माहिती असतात की माणसं जोडणं या खूप मोठा होता त्या घराण्यात. आणि तो सुद्धा गुण आम्ही घेतलाय तिथं, की माणसं कशी जोडायची, बिझनेस कसं करायचं. जेव्हा हॉटेल सुरू केलंय तेव्हाच आईन सांगितलेला की रवलेला असलं तर टाकून दे, पण शिळा द्यायचं नाही गिरायकांका, चांगलाच द्यायचा आणि फ्रेश द्यायचा. आणि त्या अजूनही आम्ही पाळतो. म्हणजे आम्ही आणि नितीनने जेव्हा हॉटेल सुरू केला तेव्हा सुद्धा आमचं हेच मोठं होतं की ज्या द्यायचा तर चांगला.
नक्कीच सुरेखा, मला आठवतं की ज्यावेळी सेना भवनच्या समोर हॉटेल होता, सेना भवनच्या दादर सेना भवनच्या समोर जेव्हा हॉटेल होता त्यावेळी देखील मी थंय जेवलेलो असं मी आता चैतन्य अगर बाजारात थंय जेवलेलो असं अंधेरीच्या हॉटेलला जेवलेलो असं या सगळ्यात एक जाणवता की आम्ही जे असतो ना, म्हणजे जेवढे जेवढे चाकरमानी पुरत ते आधी काउंटरला सुरेखा हा काय विचारतो आणि थेट डायरेक्ट किचन मध्ये जातो. बाकी काहीच्या हॉटेलात तो अलाउड नसता. आणि तू देखील ह्या सगळ्यात तो टापटीपपणा तो जाणवता. म्हणजे अंधेरीच्या मित्रच्या वाळकेच्या हॉटेलमध्ये देखील तर तसाच दिसता. म्हणजे एवढं लॅविश त्याचं जो किचन कोणाचंच नसतं. तसं माझं वैयक्तिक दावा, माझं ज्ञान फार कमी आहे. पण माका असं वाटतं की मालवणात उरस्कर बेकरी, त्याच्या बाजूक लाकडाचो बटारखानो आणि बाजूक पावाची सिस्टीम या जर बघितलेला सूत्र होता की जा अन्न बनतात तो टापटीपपणा आणि तो टापटीप करताना प्रेझेन्सपणा या सगळ्यातनं तू शिकत मोठा होत गेलस काय? म्हणजे तू अजूनही तू पाळतस मला विचार. अजूनही पाळते, कारण तेव्हा सुद्धा दादा वडील माझे होते दादा उरसकर दादा, ते म्हणजे कसं जा काय करताना अजूनही त्यांचे काही रेसिपी जेव्हा मला 35 वर्षापूर्वी त्यांनी सुतरफेणी शिकवून घेतल्याने एक इकडचं नॉन ऑस्ट्रियन एक माणूस मालवणात घेऊन जाऊन त्यांच्याकडनं सुतरफेणी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई लिहून घेतल्याने त्यांचे रेसिपी त्यांनी लिहून ठेवल्याने हे जे काही संस्कार होते ते आजही माझ्यावरती येलेत. मी पण त्याच पद्धतीने जा काय काय गोष्टी करतोय ते प्रत्येक वेळी लिहून ठेवते. त्याच्यामुळे कसं झालं आता मित्र काही ही गोष्ट सोपी झाली त्याच्यामुळे. आणि कसं कस्टमरांची विचारपूस आम्ही सुरुवातीपासूनच ठरवलेला की हॉटेल सारखी सर्व्हिस ही द्यायचीच नाही. गेल्यानंतर त्या कस्टमरांका आपण आता घरात जेवतो, आपली आई येता वाढू आग्रह करता, त्याप्रमाणे आम्ही वेटर लोकांना पण तसंच सांगितलेला, आग्रह करा आणि जेव करा. आणि ही आमची एक आणि ही माझी एक व्यक्ती आहे की लोकांका आम्ही किंवा ह्या करताना की घरातलं फील येऊ कवो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नीटनेटकेपणा असाच. म्हणजे नितीनची ती शिकवणूक होती, ताट सुद्धा कसा, ही वाटी इकडेच हवी, ही वाटी आमटीची वाटी इकडेच हवी, भाजी इकडेच हवी, ती एक ताट लावण्याची सुद्धा शिस्त. त्यामुळे थोडी ती आणि साफसफाई, ताट इतक्या पुसला जाऊ का त्याच्यात रेगोटे दिसता कामा नये, ह्या सगळ्या आणि अजूनही पाळतो. म्हणजे मी पाळतोय. मित्र ही अंधेरीच्या रेस्टॉरंट आणि नितीने मालवणच्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही ह्या अजूनही ह्या करतो. त्यामुळे कदाचित असं सुरेखा, प्रफुल्लने एक प्रश्न विचारला. खरं तर तू ज्यांका लहानपणापासून बघलस आणि आम्ही ज्यांका लहानपणापासून बघलो असं जर लसावी शोधलंच ना, त्याच्यातलं एक नाव सुरेखा वाळके असा. प्रफुल्ल विचारता की लोकांका जेवण जेवण मालवणी जेवणाचे गजाली साठवणं आणि या साम्राज्य उभ्या करणं या नेमक्या केलाच कसं? तोच प्रश्न धरून मी पुढचा प्रश्न विचारते. मालवणात हॉटेल करतानाच मुंबईत हॉटेल करायचा ह्या सुचला कसा? आणि आता तू 2 मिनिटापूर्वी बोलला की जेवण म्हणजे केवळ वाढणं नसता तर ता डिलिव्हर करणं असता, तो घरचो आत्मीयता असता. ह्या कॉम्बिनेशन म्हणजे अजूनही मान्यवर लोक सांगतात की सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन बहर अजून ह्याच्या 90% वाढक शकता. पण असा ता खावा आणि वयात खावा या कल्चरचा आपला फटको पडता. पण या सगळ्या परिस्थितीत सुरेखा वाळके या नावा की जर प्रत्येक टेबलला जाता काय वयात सांगा, ही आपुलकी केली काही आणि त्या मुंबईत जाऊ कसा कारणीभूत ठरला? कदाचित आता माझा स्वभाव असा, कारण माझा कसा की दुसऱ्यांका कसा बरा वाटत, आपण काय केल्यानंतर दुसऱ्यांका बरा वाटत त्यासाठी जेवण चांगला उपाय, मग तर लोकांका कसा आवडत, आपण तिकडे गेल्यानंतर विचारपूस करू काही. कारण माझा असा की माका कोणी विचारपूस केली माझी तर बरा वाटतं. तसंच इतरांचा मुंबई सारख्या ठिकाणी कसा लोक एकटे राहतात, आई वडील नसतात किंवा कोण असे बरेच जण असतात, जवळजवळ 70% लोक असेच असतील की ज्यांचे पालक नसतात. मग त्यांना ह्याची गरज असते. हॉटेल काय सगळीकडेच असत, पण मायेन वाढणं ह्या खूप मोठा असतात. त्यामुळे तो एक माझा स्वभावच असतात. आणि दुसरी गोष्ट आणखी काय विचारलं आपण, तू मुंबईत जाऊचं स्वप्न कसं झालं? काला मालवणमध्ये जेव्हा आम्ही सुरू केला रेस्टॉरंट, जयंतराव साळगावकर आमच्याकडे येत जेव ते जेवीत आणि त्यांना प्रचंड आवड. आणि मी त्यांना काय हवंय, माझी पद्धत होती तशी की कस्टमरीला आणि एखादी गोष्ट काय असं तुमच्याकडे जरा नाराज दिसला की
तुमका काय हवंय सांगा, मी देते करून. ह्या अगदी म्हणजे पहिल्या दिवसापासून माझी ती सवय होती, तुमका काय हवंय सांगा, मी करून देते. तसं जयंत साळगावकर येले की म्हाका सांगायचे म्हाका कडान हव्या, कारण कडण बिडण ही गोष्ट काय मुंबईत तेवढी मिळाली. कडान हवा, एकदा त्यांना कडान करून दिलंय. तेव्हा नितीनाथांनी एक मिनिट, माकाच माहित नाही कडान म्हणजे काय. उपासासाठी करतात. मुगडाळ गुळ वेलची घालून असा खिरी सारख्या सप्तापीठ म्हणजे डाळीचाच असं मूग भरडून आपण करतो आणि मग ते शिजवतो, त्याच्यात गुळ घालतो, वेलची आणि ते काय कडान मिळतं. आणि ह्या उपास थोडासा खोबरा, ओला खोबरा, आणि ह्या उपास सुरेखा तुका याक सगळ्यांना ठेवते. ह्या सगळा बोलताना एखादा जर पदार्थ इलो ना त्याची जमत तेवढी रेसिपी सांगा. आम्ही खालव ना ह्यो प्रश्न नाही, आमका ती नावा तरी ऐकून जातात. माझ्यासारखे असे मरणाचे जवळ आता 100-200 लोक बघतात, त्यांकाही कदाचित 200 पैकी माझी गॅरंटी आहे जवळजवळ सगळ्यांकाच कडान हे नाव पहिल्यांदा ठाऊक असतात. आता मग एक सांग, तर साळगावकरांची आठवण झाली, त्यांच्यासाठी कडण आणि मग मुंबई. कडाणाची रेसिपी सांगू का पहिली? हा सांग, प्रॉब्लेम नाही. मूग भरडून घेतात, त्याच्यानंतर ते शिजवतं. शिजल्यानंतर चांगले शिजल्यानंतर त्याच्यात गुळ घालायचा, वेलची घालायची आणि थोडासा खोबरा घालायचा आणि परत थोडासा आपली खीर कशी असतात तेवढी त्याची पातळपणा तेवढा ठेवायचा. झालं, बस. अगदी सोपी आहे, पौष्टिक असं चांगली, आणि ती उपासासाठी म्हणून खातात. सुरेखा, ह्यो प्रश्न मी जरा हे थांबवते आणि मी तुला नंतर विचारतो, त्याचं कारण वेगळा. पण आता मला सांग, दादरचा हॉटेल ओपन कसा झाला सेना भवनच्या समोर? तर सेना भवनच्या म्हणजे ताच कारणीभूत ताच झालाय मुंबई येणार ह्या, की साळगावकर म्हणाले की तुम्ही ह्या जेवण जर तुम्ही मुंबईत दिलात तर कितीतरी लोक आवडीन खातील. आणि आम्ही सुद्धा, मी आणि नितीन जेव्हा आम्ही मुंबईत येऊ ना, आणि मालवणी जेवण, कारण माका मालवणी जेवणाशिवाय एक घासही खाली उतरणार नाही, त्याच्यामुळे आम्ही खय मालवणी जेवण असतात तर जाऊ, पण त्या कधीच समाधान झालं नाही आमचं, या मालवणी जेवणच नाही म्हणून. तर त्याच्यामुळे मग विचार केलो की नाही आता मुंबईत जाऊ काय, कारण बराच गोवा, सावंतवाडी, आंबोली सगळ्या ठिकाणी हॉटेल्समध्ये मी अनुभव घेतलाय. आणि नंतर मग एक असं वेळ येलो की आम्ही मुंबईत दिले, 2010 मध्ये मुंबईत दिले. 10 तास झाला. त्याच्यानंतर मग अगर बाजारला येईलच. अगर बाजारला त्याच्यानंतर अगर बाजारला. पहिला आधी माझा कसा होता की माझं जेवण जेवणारे लोक काय असतील तर दादरला, कारण सगळ्या प्रकारचे लोक असतील, आणि ते जेव्हा माझं जेवण खाते, आणि माका अगदी खात्री होती की 100% की माझं जेवण या लोकांना आवडतं. असं असताना मी दादर सारख्या ठिकाणी पहिला रेस्टॉरंट सुरू करूचं धाडस केले, आणि नशिबाने ती जागा मिळाली शिवाजी पार्कला तिकडे. आणि तिकडे जेव्हा सुरू केलंय तेव्हा किती 4 वर्कर्स घेतले आणि मी तर सुरू झाला. एक पार्टनर बघितलंय, पार्टनर घेऊन केले. त्रास झाले बरेच, आता काय एखादा, आणि मी मालवणवरनं इकडे ते त्रास होतलेच, म्हणजे अगदी मुंबईत बिझनेस करताना त्रास आहे प्रत्येकाला, पण अगदी सेना भवनच्या समोर. पण माका आठवतं सुरेखा, ज्यावेळी आम्ही जेव्हा येऊ ना तेव्हा निम्मे झी मराठीचे स्टार आत बसलेले असायचे. खरं तर तेव्हा क्रेज असायची, कारण समोर जिप्सिया, बाजूक मोठमोठी ब्रँड असत, आस्वादा, सगळे ब्रँड. मग तरी देखील हे जे स्टार मंडळी होते ते सुरेखाकडे बाहेर खुर्ची टाकून वेटिंगला कसे बसायचे? खरं तर आधी पहिला सुरुवात केलंय मी होम डिलिव्हरी टेक अवे पासून. बसाक काय जागा नसायची, तरी सुद्धा नंतर 6 महिन्यानंतर 2 टेबल कशी बशी ऍडजस्ट केलेले. आणि खरं सांगू काय, माझं समाधान होईना, पार्सल घेऊन जायत लोक, पण माका फीडबॅक मिळत नाही की जेवण कसा झाला, काय झाला, काहीच फीडबॅक मिळत नाही. आणि त्याच्यासाठी मग मी जेव्हा टेबल घातलंय ना तिकडे, तेव्हा माका ते फीडबॅक येऊ लागले की अरे खूप छान झालंय जेवण. आणि माका जो आनंद होतो तो कस्टमरांची बोलान त्यांना विचारून वाढणार, तो आधी माका थंय मिळालो. त्याच्यामुळे मी ते हळूहळू वाढत गेले. आणि कसं आलं, नंतर झोमॅटोचा माका एक ह्या मिळाला, अवॉर्ड मिळाला झोमॅटोचा, म्हणजे ऑल ओव्हर मुंबई सी फूडला बेस्ट सी फूडचा अवॉर्ड होता झोमॅटोचा. आय थिंक 12-13 त्या म्हणजे अगोदरच 12-13च्याच दरम्यान काहीतरी मिळाला होता.
2011 मिळाला. 2011 मला आठवतं सगळा मी बघितलं होते. आणखीन एक गोष्ट म्हटलं म्हणजे आता अगर बाजारची शाखा सुरू झाली, या सगळा चालू झाला, पण त्याच्यात सगळ्यात भारी काय वाटायचा तर तुमचा जो मेनू कार्ड होता आता नितीनने डिझाईन केलेला होता. मालवणी या शब्दाची खासियत अशी आहे की ती भूगोलात अडकलेली नाही तर ती जिभेत अडकलेली आहे, ती चवीत अडकलेली आहे. या सगळ्या प्रांतात म्हणजे रायगड वाशीचं पूल सोडल्यानंतर अगदी बांदा क्रॉस करेपर्यंत वेगवेगळ्या लहेजाचा वेगवेगळ्या स्टाईलचं जे जेवण मिळतं त्या मसाल्यात असतात. यो मसालो किंवा ही हातची चव राखणं मुंबईत शक्य होता काय तुका? कारण तुका सांगते, तू ज्यावेळी पहिला वाक्य म्हटलं की मुंबईत जेवण आपण सुरू करूचं असा मालवणी जेवण नाही तर, पण अजूनही माझं नाव लिहून घ्या ऋषी देसाई आणि माझं दावं असा की लोक 90% तांबडा पाणी विकतात. मसाल्याच्या निस्त्याच्या खाली तांबडा पाणी विकतात. खला तर बोला नाही, पण पपई चिरून घालतात, खोबऱ्याचं त्याचं वाटाप म्हणा, या सगळं आपणाक माहिती. मग या सगळ्यात अस्सलपणा जपणं ह्या तुझ्यासमोर आव्हान होता की तास तुझी ताकद होती? बरोबर. काय होता सुरुवातीक मी जेव्हा मुंबईतला एक शिवाजी पार्कचा रेस्टॉरंट सुरू केलंय, सुरुवातीत जेवण मीच करत होते, पण काय माझी समाधान माझाही होईना. कारण तेव्हा माका जेव्हा समजलं की इकडचं पाणी आणि मालवणचं पाणी ह्याच्यात खूप फरक आहे. मालवणला आपल्या माशाची आमटी केशात चांगली लागतात, तर त्याचं कारण एक तर नारळ आणि दुसरा म्हणजे पाणी. कारण आपला तुला माहिती आहे मालवणचं पाणी हा हार्ड वॉटर. एक मिनिट, तू काय केलंच माहिती, माझे 2-4 प्रश्न एकट्यानं खाल्लं. म्हणजे तू ऑलरेडी स्टेजवरच असल्यामुळे तुका वाढूकही येतं आणि समोरच्या कावकही येतं. तू काय केलं, माझे तुका जर कमेंट मध्ये कंटिन्यू एक प्रश्न पडता, तू खराच मालवणचा पाणी आणतं का? ही अंधश्रद्धा असा, अफवा असा की ता खराचा? त्याच्यावरती आता येते की मग जेव्हा माका समजला की माझी आमटी होणार नाही मालवण सारखी, ते माका मालवणीच देवचा असा टिपिकल जसा मालवणाक लागतं तसाच हे लागा हवंय. आणि मग जेव्हा मी थोडस प्रयत्न केलाय, म्हटलं पाणी आणून तर बघूया, पण तो प्रयोग सक्सेस झालो. पण त्याच्यावर मी बराच रिसर्च केलाय की कायम माका पाणी आणणं शक्य नाही. कारण पावसात तुला माहिती येणारे गाडी आपल्याकडचे बंद असतात सगळे, मग कोण आणून दे त्याला. तर मग थोडासा रिसर्च केलाय की इकडच्या पाण्यात क्षार कसे वाढवता येतील आणि मग ती चव देवकेत. त्याच्यावर बरचसा अभ्यास करून मी आत्ता पाणी आणले नाही, पण बऱ्यापैकी बेसिकली कसं असतं जेव्हा आहारशास्त्र आणि फूड टेक्नॉलॉजीचे जेव्हा तुम्ही विचार करता या जेवणाच्या बाबतीत, तो जो क्षाराचा पीएच असा किंवा त्या मसाल्याचा गणिता ता कळावा. म्हणजे हातात प्रत्येकाच्या तिरफळा असतो, तो पण औषध घालता बायको घालता, म्हणजे मी जर तिरफळा घातले तर माझं तोंड बघ त्याला जीभ येदी मोठी जाड होती. ह्या गणित असतं आणि त्या प्रत्येकाच्या हातात असतात, हे कॉमन सेन्स. त्याच्यात आणखीन एक प्रश्न असा की तुझ्या हॉटेलात आणखीन एक महत्वाची गोष्ट गावता की बाकीच्यांकडे जी चमच्यान गावता ती तुझ्याकडे फुलपात्र भरून गावता, ती म्हणजे सोलकढी. जवळजवळ दिवसात 60 ते 70 पेक्षा नारळ फोडले जातात फक्त सोलकढीसाठी. या खरा? नक्की नक्की खराच होता. 60 ते 70 नाही, 150 नारळ लागतात. कारण आणि त्याची थिकनेस पण तो काय असं पातळ पण करून चालला नाही थोडस, कारण आपण भातावर घेत होती. पण तिकडे आम्ही खयही काटकसर करणार नाही. सोलकढी ही आमची अगदी म्हणजे तशी USPच असा आमच्या चैतन्याची. त्याच्यामुळे सोलकढी आम्ही त्या पद्धतीने भरपूर देतो म्हणून पातळ करून ठेवली असंही करणार नाही. कारण सोलकढी पिऊकच कस्टमर जास्त येतात. कारण एकेकाच्या पुढ्यात म्हणजे ओतली की परत वाटी पुढे करतात, ओतली घेऊन. पण बरं वाटतं की पिऊ काय भरपूर. आम्ही लोकांना सांगतो जग ठेव का इकडे, पितात काय सगळी असं आणून हसतात. आणि खरंच म्हणजे भरपूर जेवले कस्टमरना की जा मानसिक समाधान होता ना, त्या ड्रॉवर मध्ये किती पैसे इले ते बघून नाही होणार. ताच सगळ्यात मोठा असा. पण सुरेखा, आज ज्या वेळा ह्या सगळ्या तू बघतोस तेव्हा तू काय माहिती आहे की मुंबईत अगदी गुगलवर, झोमॅटोवर किंवा तुम्ही स्विगीवर खैतरी टाकलात मालवणी रेस्टॉरंट नियर बाय यू असं जर सर्च केला ना तर ढिगाने ऑप्शन येतात. या ढिगाने ऑप्शन जेव्हा येतात त्या वेळात देखील लोक तुझ्या हॉटेलाच्या बाहेर 2-2 तास खुर्ची टाकून बसलेले असतात. काय गमक काय आता? आणि त्या लोकांका
ज्या मुंबईत 1 मिनिट देखील कोणाक थांबायची वेळ नाही, ती मुंबई सुरेखा वाळकेच्या जेवणासाठी थांबता. काहीतरी भानगड असा. चव असत ना, चव मासे फ्रेश असत, मासे फ्रेश देतो. आमचं एक हे असा प्रिझर्वेटिव्ह मासो अजिबात वापरणार नाही. कारण माका स्वतःच नाही आवडणार मासो. आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मासो खाऊ बिलकुल आवडणार नाही. जा आपल्याक आवडणार नाही. नितीनची पण तिथे होतं, जा आपल्याक आवडतं ना त्या कस्टमरांका आपण द्यायचा. त्याच्यामुळे आणि कसा मासो अगदी म्हणजे भाजल्या असं नाही की बाबा आधी भाजून ठेवले मासे, भाजून म्हणते मी टॅगलाईन तव्यावरून ताटातून एक थोडासा तुका आता परत मालवणाक नेते मी. नितीन या लॉकडाऊन मध्ये एक चांगला उपक्रम केला, खरं तर दोघांनी तुम्ही केला असतो. तो उपक्रम असं होतो की तुम्ही हॉटेलमध्ये मालवणात लोकांका जेवण देवत ह्या मोफत जे अर्चना परब यांनी प्रश्न विचारला नाही हो, त्या जेवण देणं ही काय कन्सेप्ट? खर तर म्हणजे नितीनचं समाजकार्याचा ह्या जास्त असल्यामुळे म्हणजे त्या ह्याच्यात त्यांनी तर झोकूनच राजकारण समाजकारण आणि तर कसं आतूनच असतं की माका आपण जेव्हा पैसे कमवतो पण त्याच्यातलो काही भाग आपण दुसऱ्यांसाठी पण खर्च करू खरं समजलं. तर त्याच्यामुळे त्यांनी तो इकडे होतो मुंबईत तरी सुद्धा तिकडची परिस्थिती हे करून त्यांनी तिकडे आमचे वर्कर्स होते तिकडे त्यांना सांगितलं आणि त्यांची एक टीम होती. त्यांना सांगितलं की असं असं आपल्या मालवा जेवण देवचा असा ऍडव्हर्टाईज केली आणि जेवढा जा काय मिळत होता त्याच्यात जा असा त्याच्यात तर जेवण बनवून आम्ही अन्नछत्र सुरू केलेला. बरोबर, ठीक आहे. ह्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा. 2 मिनिटात मी फक्त समाधानला बोलवते. समाधान ऐकतच तर जरा समोर ये. सुरेखा जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला ना तेव्हा मी एक पोस्ट लिहिली होती की आपल्या मुलांचा प्रॉब्लेम येवा की एकतर ते औषधनं डायरेक्ट म्हणजे 10वी-12वी नंतर ते मुंबईत येतं आणि या लॉकडाऊनच्या काळात फार वर्षांनी अशी परिस्थिती येते की ते कामावरनं म्हणजे लॉकडाऊन व्हायच्या आधी ते कामावरनं घरात जायत बुर्जी वडापाव किंवा 1-2 दिवसाच्या वर थांबलेच नाही. आता ह्यो जो पोर असा ना समाधान यादव, समाधान तू आज दुपारी काय केलंस खरं सांगायचं? मी असं पिठी भात केला. आज त्यांनी पिठी भात केलाय. समाधान तू काल काय केलंस? काल गोडी डाळ. परवाच्या दिवशी पिठी केलं, त्याच्या आदल्या दिवशी पिठी केलं. म्हणजे मोस्टली पिठी प्रकार जास्त असा. समाधानच्या निमित्तानं तू काय विचारतोय मग याक सांग. म्हणजे एखादं विचारलं ना कधी आता तो लाजता बुजता म्हणजे आज काय केलं तर तुम्हाला तुला आज मी मोगलाई पिठी केले, उद्या काय केलं, काल काय केलं तर काश्मीरी पिठी केले. फरक काय नसतात. पिठी आताही प्रकार करून घेतात काही. पिठीत सगळ्यात 2 प्रकार, एक मसाल्याची आणि एक मिरचीची. मिरची घालून करतात आणि एक मसाल्याची. आणि तुम्ही पातळ किंवा पिठल्यासारखं घट्टही भाकरी बिकरी बरोबर काढायची असेल तर थोडासा घट्ट करू शकता. थोडीशी पातळ ती भातावरती आपण घेतो. हे 2 प्रकार तरी पिठीचे माका तरी माहिती असते. ओके समाधान, मी डिस्कशन करतोय. समाधान ह्या प्रतीक होता की खूप जणांचे बॅचलर लोकांचं प्रॉब्लेम एवढा असता की तुम्ही घराकडनं उशिरा येतात किंवा ह्या येतात. अशा वेळी इन्स्टंट पटकन मालवणी जेवणाचे प्रकार काही असत काय? पटकन होण्यासारखे म्हणजे मासे असले तर माशाचं जेवण किंवा चिकनही असला तरी चिकन करू तसं काय वेळ लागणार ना. पण चिकनला खोबरा भाजू हव्या आणि नंतर मिक्सरला लावून वाटून घालू हव्या, कांदो कापणा ह्या सगळा असा कमी ते 25 तरी मिनिटं एका डिशला करूक लागतात. मासे म्हटले तरी माशांका मीठ लागत हव्यात, त्याच्याशिवाय ती माशाची आमटी होणार नाही. म्हणजे माशांका मीठ अर्धा तास लावक लागतात. बरा असा की खरं सांगायचं तर मी अजून माशाची आमटी केलंय नाही. मी समजा नवीन आहे आणि माका आता मी पहिल्यांदाच मासे आणले आणि माका ती माशाची आमटी करूची आहे. तर मी काय करायचं माझ्यासारख्या पोरांका मुंबईतल्या काळात अशी सोपी साधी रेसिपी सांग. लाल तिखट तर सगळ्यांकडेच असतात. धण्याची पावडर नाही तर धणे, त्याच्यात थोडेसे धणे, हळद थोडीशी आणि लसणीचे पाकळे, थोडंसं कांदो आणि खोबरा ह्या एवढाच सरळ मिक्सरला लावायचा. मासे अर्धा तास आधी मिठाक लावून ठेवायचे असतात जे काय मासे असतील ते.
आणि त्याच्यानंतर थोडी चिंच त्याच्यात, किंवा काही जण कोकमा वापरतात त्याच्यात, ती कोकमा नंतर टाकतात. आणि काय जरासा तेल, काही जण खोबरेल तेल पण वापरतात, तुमच्या आवडीवर असतात. तेल घालायचा, त्याच्यानंतर त्याच्यात कांदो, थोडस कांदो, तो जरा अर्ध कच्च ठेवायचं, दाताखाली लागा होतो कांदो आमटी खाताना जरा, आणि मग त्याच्यात खोबरा टाकायचा आणि मीठ टाकायचा, आणि त्याच्यानंतर मग झालं, शिजले मासे की त्या परत उरलेला खोबरा असता त्या टाकायचा. आता ह्याच्याकरता मी आता नवीन माझं एक शोध काढलाय की तुम्ही अगदी 10 मिनिटात ही आमटी करू शकता. तर लॉकडाऊन 10 मिनिटात, लॉकडाऊन मध्ये माझा कार्यक्रम, अगे फ्रीज मध्ये काढून तापव 15 मिनिटं लागतं कालची आमटी, तू 10 मिनिटं काय रेसिपी काय? रेसिपी काय? मी जो मसालो करतलाय तो काय नाही, तेल टाकायचा, कांदो टाकायचा, तो मसालो टाकायचो, आणि रेडीमेड बाजारातनं दूध मिळतं आता नारळाचा फक्त 5 मिनिटं लागतात. नारळाचं दूध टाकलं की आमटी तयार, काही घालायची गरज नाही. आणि ह्या मालवणसाठी खूप मोठा ह्या असा की आतापर्यंत मालवणी खाय मसाले असे रेडीमेड मसाले खाय नाही. चिकन तुझा 15 ते 20 मिनिटात चिकन तयार होताला, असं चिकनचो मसालो, उसळी, शिंपले, खेकडे जा काय असतात 15 मिनिटात तयार. ओके, मी तुला मगाशी कडान जेव्हा आपण बोला होतो ना तेव्हा मी प्रश्न थांबवलेले, आणि सुरेखा काय होता, मुंबईच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बघितलंय मी, जी मालवणी हॉटेल आहेत ना, किंवा इनबहुना माझ्या मते 2011 आपण हा विषय डिस्कस केलेलो, 2011 एकच पावसाचा सीझन असो तुझ्यासमोर होतो की जो तुझ्यासमोर स्लॅग गेलो होतो. मला आठवतं आपण जेव्हा बोललेलो की जून, जुलै, ऑगस्ट अगदी गणपती येईपर्यंत हॉटेलात फार तुरळक गर्दी असायची. ती तुरळक गर्दी का असायची की श्रावणात काय मच्छी मालवणी हॉटेलात जातं, श्रावणात मालवणी हॉटेलात काय जातं, हा प्रश्न असो असायचो की आपल्याकडे खूप सारे शाकाहारी पदार्थ बनतात. म्हणजे माझा एक मित्र तुला सांगतोय, तर मी सामला होतोय आणि 2008ची गंमत, तो का मुंबईवरनं तो इकडे येलो, तुम्ही सांगा मी काही जेवचंय नाही, मी तिकडनं फरसाण आणले आणि मी तेवढा खाऊन जगतो. अरे बाबा म्हटलं का नाही, तुमच्याकडे सगळं माशाचं जेवण करा. अरे म्हटलं रेडी आहे, काय वाटाण्याची आमटी करतो, बटाट्याची, ह्या लोकांना माहितीच नाही अजून. म्हणजे अनेक लोकांचा समज जो झाला की आम्ही सकाळी बारशा काय आमच्याकडे माशात तोंडात घालतात आणि मटणात बोलतात. शाकाहारी संस्कृती काय? शाकाहारी काय असं माहितीये, खरं तर मालवणमध्ये म्हणजे सोमवार, गुरुवार आणि शनिवार हे 3 वार मालवणमध्ये बऱ्याच जणांकडे माका वाटतं शाकाहारी जेवणच असतात. आणि शाकाहारी जेवणात खरं सांगू की इतके प्रकार असतात मालवणी जेवणामध्ये शाकाहारीचे की ते मासे तरी माशांचा एकच प्रकार आपण करतो, चिकला आणि माशाची आमटी, चिकन सुके, चिकन आणि रस्सो. पण शाकाहारीचे इतके प्रकार असतात. आता तू पालेभाजी धरलं तर 4-5 प्रकारचे पालेभाजी असतात. लाल भाजी, मोहरीची भाजी, मुळ्याची भाजी असतात, चवळीची भाजी, आणि म्हणजे इतके उसळी उसळी A to Z कडधान्यांचे उसळी मालवणी जेवणात केले जातात. मसुरीची, सगळ्या प्रकारचे, वाटाण्याची, काळ्या वाटाण्याची उसळ तर आपल्या इकडे असं म्हटलं जातं की चांगल्या समारंभात पण काळ्या वाटाण्याची उसळ असते आणि वाईट एका पण काळ्या वाटाण्याची उसळ. आणि बरोबर तू म्हणशील ते ब्रेडचे प्रकार सुद्धा तू सांगते. भाकरे किती प्रकारचे, 4-4 प्रकारचे भाकरे असतात. तांदूळ भाकरी, नाचणी भाकरी, ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी, त्याच्यानंतर वडे असत, घावणे असत, आंबोळे असत, हे सगळे प्रकार अगदी आपल्याकडे असतात. आणि स्वीट आता तू म्हटलंस तर सगळीकडे तुका इकडे फक्त श्रीखंड आणि गुलाबजाम देतील, पण मालवणी जेवणामध्ये स्वीट इतके असत की 7 ते 8 प्रकार मीच सध्या मुंबईत देत आहेत. पातोळे, मोदक, त्याच्यानंतर धोंडस, खांटोळी, शिरवाळे, हे नाचणीचं हलवो, हे एवढे म्हणजे प्रकार, स्वीटचे प्रकार शाकाहारीत बनवले जातात. आता भातही म्हटलं तर किती प्रकारचे भात, फोडणीचा भात. आज मित्र अंधेरीच्या रेस्टॉरंट मध्ये सगळ्यात जास्त फोडणीचा भात विकता. काय सांगतो? फोडणीचा भात, साधं आपण रवलो भात तर फोडणी घालतो करू, पण नाही एक मिनिट सुरेखा, ही गंमत नाही म्हणजे जे प्रेक्षक बघतात त्यांना सांगताय,
मित्र वाळके ह्याच्यावर जर मी बोलायला गेले ना तर मला एक तास कमी पडा. मग ह्या मुलाचा अभिमान का तो सांगते. म्हणजे मी सकाळी माझ्या घरातल्यांशी बोलताना सांगते पोरगो मारवाडात खूप मोठी शाळा असताना देखील भंडारी हायस्कूलला गेलो. मला तेव्हापासून पोरगो जबरदस्त आवडता कारण तो माझ्या शाळेत गेलो. दुसरी गोष्ट ह्यो मोठं झाल्यावर ह्यांनी औशी बापाशीचं स्वप्न डबल केलंय आणि त्यांचा आत्ता जर तुम्ही कधी अंधेरीचा जर ह्या बघितलास हॉटेल बघितलास तर जर लॅविशपणाची तुमची जे कल्पना आहेत ना ते खायच्या खाई पुढे जातात. एक झालं. दुसरी गोष्ट नेटफ्लिक्स जे सोशल मीडियावर त्यांना नेटफ्लिक्स म्हणजे काय या वेगळा सांगायची गरज नाही. त्या नेटफ्लिक्सच्या मालवणी डॉक्युमेंटरीमध्ये हिची असा मित्र वाळकेचं हॉटेल असा. आणि दुसरी गोष्ट माझ्या माहितीनुसार माझं लिव्हिंग फूड्स माझ्या मते त्या लिव्हिंग फूड्सने जेव्हा डॉक्युमेंटरी केलं त्यावेळी देखील मित्र होतो. काही वर्षापूर्वी प्रशांत दामलेनी मित्र आणि सायरिक घेऊन केल्याने साममध्ये होते असे खूप चॅनलला गेले. आता ह्यो एक भाग झालो त्यामुळे मित्रांना सांगते ज्या गोष्टी म्हणजे लोकांका व्हेज मध्ये पुलाव आणि बिर्याणी ह्याच्यातलो फरक कळणार नाही त्या मुंबईत फोडणीचो भात विकलो जाता या खरा अगदी 100% खरा. आणि तो सगळ्या त्या पुलाव बिलाव पेक्षाही जास्त प्रमाणात फोडणीचा भात मागितलं जाता. अर्थात त्याच्यात त्या भातामध्ये आपलो मालवणी मसालो तो घातलो जाता. त्या एक विशेष असतो म्हणजे त्याची चव काय आगळीच असता. आपल्या माहिती आहे की मालवणी मसाल्यात जी जादू असतात ती कुठल्याच मसाल्यात नाही. कारण जे जवळजवळ सुरेखा ह्या माकाच खरं तर आश्चर्य आता की माका वाटलेलं आपण रेसिपी जाऊ पण ह्या मुंबईत म्हणजे माका आठवतं सुरेखा 1992 सालात नवा काळमध्ये एक बातमी इली बघा. त्यावेळी ताज हॉटेलची बातमी इली ती की पहिल्यांदाच ताजमध्ये मालवणी फेस्टिवल लागलो आणि त्या फेस्टिवलमध्ये पेच काहीतरी समथिंग 350 विकली गेली होती आणि वाली हे वालीची भाजी विकली गेली होती तेवढ्याच रेटने काहीतरी. ह्या वेगळे पण एकीकडे आणि अजूनही या मुंबईत फोडणीचो भाताची गरज असा सेलिप मोठमोठ्या लोकांका. कारण चव असा ना ते का चव असा शेवटी टेस्ट महत्वाची ना. तुमका पुलाव बिलाव पेक्षा त्या फोडणीच्या भातात जेव्हा आम्ही तो मसालो घालतो सगळे ते लसूण असता भरपूर आणि कांदो बाकी काही एक नसतं त्याच्यात तरी सुद्धा तो आवडीने खातात फोडणीचं. आणि वेगळी व्हरायटी मालवणी म्हणून त्याच्याकडे बघितला जात असतात. काहीतरी मालवणी प्रकार वेगळं भाताचं म्हणूनही बघितला जात असतात कदाचित. पण खूप असे म्हणजे आता मिलच असता पिठी भात फोडणीचो भात असे म्हणजे शाकाहारी येऊन परत जेवून जाणारे असतात. त्याला एकदाच खाऊन यावणच नाही परत परत येऊन ती डिश घेणारे असतात. म्हणजे माका कालपर्यंत लाज वाटा म्हणजे मी जरी मित्र म्हणता म्हणजे खायच्या चॅनलच्या सोबत मित्रांसोबत गेले की ते चिकन बिकन मागतात. मी एकमेव माणूस असो आहे की सुरेखा काय माहिती की मी पिठी घेते भात घेते आणि भाजलेलो बांगडो घेते. माका ते बाकीचे मशीन नाहीच ना आम्ही याच डिशवर आज माझी बाबा लाज कमी झाली. माझ्यापेक्षा कोणतरी फोडण्याचं भात पण विकत घेऊन खाता. थँक्यू व्हेरी मच. ओके. हसन खान यांनी एक प्रश्न विचारलाय आणि तो प्रश्न अगोदरच्या माझ्या एका प्रश्नात रिलेट करणार की कोकणातले रानभाजी देतास काय तुम्ही म्हणजे तुझं जे जून ते ऑगस्ट याच्यात तुम्ही जे भाज्यांचे प्रकार करतात तेव्हा पावसातले भाजे किती त्याचा आहारात त्याचं प्रमाण असतं तुमच्या हॉटेलच्या आहारात. खरं तर आमची शाकाहारी थाळी असताना त्या शाकाहारी थाळीमध्ये पालेभाजी ही एक असताच असता. म्हणजे शाकाहारी थाळीमध्ये एक फळभाजी असता एक पालेभाजी असता त्याच्यानंतर डाळ असता कडधान्य असता एक स्वीट गोड एखादो पदार्थ असता चपाती भाकरी तुम्ही काय घेशाल का दही असता. त्याच्यामुळे ह्या साग्र संगीत सगळं जेवण असतं. आणि ज्या ज्या मोसमात जे जे पालेभाज्या असतात ते आम्ही अगदी बनवतोच. म्हणजे अगदी ऋषी पंचमीच्या दिवशी आपण कंदमूळ करतो आणि त्या कंदमूळ आता कंदमूळ माका वाटणार नाही अख्ख्या मुंबईत काही कंदमूळ हे प्रकार केलो जातात. पण आमचा ह्या चैतन्याचं तर एक वैशिष्ट्य असा की प्रत्येक जो सण असा त्या सणात जा स्वीट जे जे भाजी आहे केले जातात. आता गोकुळाष्टमी शेगलाची भाजी केली जातात. त्याच्यानंतर फणसुले इले आपले की फणसुल्याची कापा निरफणस ते का म्हणतात मुंबईवाले तर त्याची कापा दिली जातात त्याची भजी केली देते मी. ते सुरू झाले की ते फणसाची भाजी फणस सुरू झाले की फणसाची पहिली कुयरी असतात त्याची भाजी फणस तयार झाले की गऱ्याची भाजी
हे जेवढे प्रकार ज्या ज्या सीझन मध्ये होतात ते सगळेच्या सगळे मी देवचा प्रयत्न करते. एक दोन प्रश्न इथे की एक तर मंदार वरसकर विचारता तुझ्या घरातनं प्रश्न येतो की तुझा चैतन्याचं कोणतो पदार्थ तुका आवडता, म्हणजे कसं असतं हॉटेल बंद झाल्यावर ना मालकीन काय खाताना तो मोठा प्रश्न असता, म्हणजे जसे नोकर काय खातं तसं एक मोठा प्रश्न असतो ना, दुकान बंद होताना मालकीणीच्या ताटात दररोजचा काय प्रश्न असता, ह्यो एक प्रश्न. आणि त्याला जोडून उपप्रश्न की तुझा आवडतो कुक कोण, मित्र वाळके की नितीन वाळके? आवडतो कुक. होय. नितीन वाळके तसं कुक म्हणशील तर कुक नाही, तो नवरा म्हणून मला आवडता. आणि त्याचा बाकी इतर जा ज्ञान ना बिझनेस मधला की पुढे काय होताला, काय दिल्यानंतर लोकांका आवडताला, समजलं ना, ह्या तो परफेक्ट इतक्या सांगता की त्या अगदी तंतोतंत बरोबर असतात. आणि कुक म्हणशील तर कुक म्हणशील तर कुक मित्र पण जेवण करतात, कारण तुका मित्र पोटात असल्यापासूनच मला ह्या सगळ्या ट्रेनिंग घेत केलेलो असता, त्याच्यामुळे तो मित्र कुक म्हणण्यापेक्षा जास्त छान मॅनेजमेंट करतात. माणसांका कसा धरून रवा खाव्या, सगळ्या कर्मचाऱ्यांका कसा धरून रवा खाव्या आणि घट्ट बांधून ठेवू खाव्या, ह्या काम मित्र अतिशय सुंदर करतात. तो खूप ह्या करतात. आणि दुसरी गोष्ट माझी आवडती डिश म्हणशील तर बांगड्याचा तिकळा. मग काय 100% बॉस, ह्यो जो विषय आहे ना सुरेखा, ह्यो माका अनेक जण विचारतो, म्हणजे आपण ह्याचा ना माका गणित कळलं ना, म्हणजे लोकांना काय गणित कळत, म्हणजे खूप मोठ्या हॉटेलात गेलाय ना की एक तर मी जाणे ना काय माझी इज्जत निघते, त्याचं कारण एकमेव, बाकीचे सुरमई मागतात, प्रॉन्स मागतात, मी एकमेव माणूस असतो जो बांगड्यावर मरतो. आणि माका अनेक वेळा विचारतात की सगळे मालवणातले लोक फक्त बांगडेच कित्या खातात, त्याचं उत्तर आधी तुका कळला तर सांग, म्हणजे माका कळा. कारण काय असतं माहिती, एकतर बांगड्याची टेस्ट आता मुंबईतलं त्या मनान बांगडं ठीक असतात, पण मालवण मधले जे आमचे बांगडे असतात ते रापणीचे बांगडे, म्हणजे असं उभं धरलो की असं सरळ ताट रवा गळत आणि एकदम चकचकीत सिल्वर कलरचं असे बांगडे ते बघितले, कच्चे बांगडे बघितलेच की आधी वाटतात आणून कधी एकदा शिजवते आणि तो खाते, तोंडात पाणी सुटतात. तर सुरुवातीक आम्ही म्हणजे आताही आम्ही करतो प्रयत्न की जेव्हा जेव्हा शक्य होतील तेव्हा ते मासे आम्ही घेऊन येतो. आणि त्याचा तिकला करणं म्हणजे तिरफळ घालून ती तिरफळाची टेस्ट, तर तिरफळाची टेस्ट खाताना सगळा मालवणच डोळ्यासमोर येतं. आणि गावातच आपण असं ती इतक्या आणि त्या तिखट आंबट अशी ती चटपटीत डिश असल्यामुळे त्या मला जास्त आवडतात. काही ना माका छान म्हणजे रेसिपी, म्हणजे कमेंट मध्ये नेहमी तुम्ही हे कसं करता ते कसं करता असं नाही विचारलं. मग ना एकान प्रश्न विचारला की काळ्यावालीची भाजी पूर्वी गाव मला काय माहित नाही होता, काळ्यावालीची भाजी ती गावात काय, किंवा एक जण म्हणता की पालकाची शेंगदाणे घालून केलेली, मालवणा निखिल आमचं विचारता, त्याच्यानंतर काही जण विचारतात बियांची भाजी. सुरेखा, एकतर या सगळ्याच्या निमित्तानं हे जो काजू बियांचा प्रकार आहे ना तो रत्नागिरीच्या वरच्या पट्ट्यात जास्त फेमस आहे. म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकाच असं वाटतं, तर वाटणं स्वाभाविक आहे, पण तुम्ही ऍक्च्युअल जर बघितलं तर खारेपाटणच्या वरचा कल्चर पूर्ण वेगळा, त्यांच्या मसालीचा हा वेगळा, आणि खालचा म्हणजे महाराष्ट्रातलं सांस्कृतिक दृष्ट्या किंवा खाद्यदृष्ट्या, म्हणजे मला एक वाक्य आठवतं माका, द्वारकानाथ सांजगिरींचा होता हा, की संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक थाळीत जर मालवण नावाचं लवण नसेल तर ते सगळं जेवणच अळणी आहे. म्हणजे हा किती सुंदर वाक्य. तसं या मालवण प्रतिकात्मक घ्याव्या, या संपूर्ण जिल्ह्याचा जो मसाल्याची जी गोष्टी असतात ना किंवा जी शाकाहारीपणातल्या गोष्टी असतात ना ते बेसिकली काय असत? खरं सांगा म्हणजे आपला मालवणी जेवणाबद्दल जर म्हणशील ना, मालवणी जेवण ह्या सुद्धा कास्ट वाईज ह्या वेगवेगळी थोडीशी चव असतात. सारस्वत, त्याच्यानंतर तू पुढे सावंतवाडी, गोवा, पुढे गेलंस की मसाले पण थोडेसे बदलत जातात. कारण आपण आपल्या जेवणात आम्ही जे वापरतो मालवणी जेवणात ही बॅडगी मिरची वापरतो की जी तिखट कमी असतात पण कलरफुल असतात. पण तू सावंतवाडी वगैरे त्या तिकडे गेलस ना की ती मिरची गावठी मिरची वापरली जातात जी प्रचंड तिखट असतात. गोवन कढी तू कधी बघितलंस, माशाची आमटी गोवन
तर ती पिवळ्या कलरची दिसतात. आणि मालवणी ही आपली काहीतरी म्हणतात ना ते काय काय बा साग एकसो असं काहीतरी देते कडीक काहीतरी एक शब्द आहे ना गोव्याचो सार हा असं काही हा ओके चला म्हाका तेवढा प्रश्न नाही म्हाका म्हणाचो ह्योच उद्देश होतो की अगदी समान भौगोलिक वातावरण तरी खारेपाटण क्रॉस केला की आमटीचो रंग बदलता हकडे थोडा पत्रादेवीचा दांडक्यावर उचलला की त्याचा रंग बदलता. याचं कारण काय? ते दोघांचे मसाले वेगळे की आपल्या मसाल्यातला उच्चपणा जास्त? आपल्या मसाल्यात मालवणी मसाल्यात जो उच्चपणा जास्त, कारण मालवणी मसाल्यात जे गरम मसाल्याचे 18 की 19 प्रकार असतात ते सगळेच्या सगळे प्रकार आपण त्या मसाल्यामध्ये घालतो. एकही त्याच्यामध्ये मी तरी माझे मसाले बनवले सगळेच्या सगळे प्रकार त्याच्यामध्ये अगदी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जो गरम मसाल्याचा जो तिखटपणा असता ना तो जास्त. आणि तुका ह्याच्यातला हा म्हणजे मी आता ओरसकरांकडे लहानाचं मोठं आलंय, पण ओरसकरांकडे मी तेवढ्या जेवणातला ह्या जास्त शिकले नाही. पण नितीनकडे मी लग्न होऊन इलंय त्याच्यानंतर नितीनची आई म्हणजे माझी सासूबाई त्यांनी मी लग्नानंतर खरं जेवण चांगला कसा करायचा मालवणी जेवण म्हणजे कारण वाण्यांकडची वाटाण्याची आमटी खूप प्रसिद्ध. म्हणजे तेव्हा ती म्हणा आई नेहमी सांगता की त्यावेळीची गलबत्ता वाटाण्याच्या आमटीत वाहून गेली असं म्हणतात. त्यामुळे तो जो गरम मसाल्याचा वापर असताना तो आपल्या मसाल्यात भरपूर असा. बरोबर. त्याचं उत्तर गावला. गोव्यात माशाची आमटी उमान म्हणतात. उमान आणि किंवा सागोती उमान असं तो एक शब्द असा. एक नितीन नाईकने एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न आता थोडंसं आपण करिअर विचारताना आवश्यक ठरता की ज्यांका हॉटेलिंग मध्ये करिअर करूचा ना त्यांनी काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे वाटत काम करूची तयारी हवी. वाटत काम म्हणजे पहिला आधी मित्र आता आमचा हॉटेल मॅनेजमेंटला होतो सांगत होतो तो पहिला आमका काय केलं नाही तर आधी बाथरूम संडास सगळे साफ करूक लावले रोज लावत त्या पहिला काम त्याच्या म्हणजे थैसून सुरुवात. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात लास्ट शिकवतात तर जेवण करू, पण बाकी आधी ही साफसफाई कशी करायची किचन कसं ठेवायचं आणि सगळा कॉलेज धुवून घेत साफसफाई त्याच्यात पहिली. ही जर याची तयारी असतात ना तर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट मध्ये यायचा. कारण बऱ्याच जणांका असं म्हणजे आमच्याकडे आता मित्र माका विचारतात की माझं मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जाता तर काय म्हणजे कसा असा. म्हटलं तुमका जर हॉटेल मॅनेजमेंट करून हॉटेल चालव येता त्यांका ही गोष्ट अगदी साफ चुकीची असं. म्हणजे अनुभव असतील गाठी तरच तो एखादा हॉटेल चालवू शकतो. त्याच्यामुळे जर पडात काम करूची जर त्याची तयारी असत आणि हार्डवर्क म्हणतात तसं म्हणजे 18 20 तास नाही 24 तासही कधी कधी ते उभ्या राहायचा लागता. पहिला हॉटेलमध्ये जेव्हा पाठवतात ते तिकडनं तर 24 तास तुमका थंय उभ्या राहायचं लागतं. आणि दुसरी गोष्ट तुमका आतून येऊक हवंय की मी जात दुसऱ्यांका देतलंय तर मी चांगला देतलंय, दुसऱ्यांका मी जा वाढतलंय तर त्यांना चांगला लागायच आहे, त्यांना समाधान त्यांचा होतच आहे. ह्याच्यावर तुम्ही जेव्हा आतून तुमका जर प्रेम लागता ना ता जर असत ना तर मग त्याने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येऊ काहीच हरकत नाही. सुरेखा या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो असते. म्हणजे मी आता इतक्या वेळात मुंबईत जेव्हा जेव्हा असे त्या वेळात मी तुझ्या हॉटेलला येते आणि आम्ही बघलेला असे म्हणजे ह्या फक्त तुझ्या तोंडात मला ऐकायचा होता. आणि ह्याच्यातच माझा उपप्रश्न असा की ज्या ज्या मुलांना हॉटेलिंग मध्ये करिअर करायचंय ना त्यांनी मॅनेजमेंट व्हावं, डिग्री घ्यावी, सगळं घ्यावं. पण हॉटेलिंग करताना एक लक्षात घ्या तुम्ही वर्षभर दुसऱ्याच्या किचन मध्ये आचारी म्हणून काम करा, वेटर म्हणून काम करा. तुम्हाला जर सगळ्यात सोपं वाटतंय ना की एखादी गोष्ट काउंटरवर बसणं ही देखील गोष्ट सोपी नसते. तुम्हाला प्रत्येक टेबल हे करावं लागतं आणि अर्थात हे सगळे त्यातल्या प्रॅक्टिकल ज्ञानाची गोष्टी झाली. सुरेखा 1 वर्ष किचन मध्ये प्रामाणिक थांबण्यात तो माणूस काय होता? काय समजलं नाही प्रश्न. एक म्हणजे तुमका जर हॉटेल काढूचं असा तर 1 वर्ष तुमका प्रामाणिकपणे किचन मध्ये काम करू या आचार्याचा तुमका वेटरचा काम करू तर तुम्ही चांगले मालक होशाल. या विधान खरा? खरा, नक्की खरा, एकदम बरोबर आहे.
काय काय क्षमता होईल त्या, म्हणजे अगदी कांदे सोलूपासून लसूण सोलूपासून ते म्हणजे साधी गोष्ट आहे, लसूण तुम्ही कंटिन्युअस जेव्हा फोडतास त्यावेळी तुमच्या नखाचो भाग ह्यो त्रासदायक, तुमका नंतर काही वेळा पेनिंग पेनिंग होता, कारण त्या लसणीचो अर्थ ह्यो तुमका नखात येता. कांद्या बिंद्याची गोष्टी खूप मोठी होत, पण ह्या सगळ्याची तुमका सवय लागणं ही किती गरजेची असतात? कसं असतं, आपण म्हणतो, म्हणजे मी नेहमी सांगते, एखादी महिला येईल माझ्याकडे तर ती पण म्हणता माका की माका जेवण करूक चांगला येता, मग माका पण रेस्टॉरंट काढूचं असतं, तर मी काढूक शकते का? तेव्हा मी तिका नेहमी सांगते की तुम्ही माझ्या रेस्टॉरंटला या, काही दिवस काम करा आणि मग माका सांगा. असं एक तुका छोटंसं किस्सा सांगते. माझ्याकडे अशीच एक महिला होती, जिका मी असंच बोलवलेलं आहे, आणि माझे वर्कर्स तिका काहीतरी बोलले. काही दिवसात ती रडाक लागली, मी जाते म्हणून. माका ते बोलतात काय तुम्ही शिकणार नाही, मध्ये मध्ये हे करतात. म्हटलं तुझं एम काय होतो? शिकायचा, बरोबर आहे. ते काय बोलतात काय नाही बोलणार त्याच्याकडे तू कम्प्लिटली दुर्लक्ष कर, आणि उद्या आमकाय तुमच्या आता आमकाय बोलत असतात सगळे. पण तरी सुद्धा असं नाही की बाबा वर्कर्स, आणि तुम्ही त्यांच्याकडे बघताना आधी कुठल्या ह्यानी बघतात, ता पण त्याच्या तेवढाच अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर किचन मध्ये जेव्हा काम करतात तेव्हा तुम्हीच राजा असं तुमकाच सगळा येता, अशाने जर तुम्ही तिकडे वावराक लागलात, म्हणजे तुमका अपमानही सहन करून घ्यायचे लागतात लोकांची, कोणाची वर्कर्स लोक कोण बोलतील, मॅनेजर एखादं बोलात, तर राग डोक्यात धरूनही चालणार नाही, डोक्यावरती बर्फ ठेवून काम करूचा लागतं, ह्याही तेवढाच. आणि जिभेवर साखर. बाहेर येऊन तुम्ही वाचताना एखादो कस्टमर काही तुमका बोलाक शकता, काही विचारू शकता, पण त्यावेळी जरी तुम्ही बरोबर असलात, चुकीचे असलात किंवा बरोबर असलात, तरी सुद्धा जिभेवर तुमच्या साखर हवी, तेवढाच गोड बोलायचं लागते. हे पण त्याच्याबरोबर थोडेसे ह्या हवेत आपल्या अंगी, तरच तुम्ही त्या. अगदी बरोबर. हॉटेल मॅनेजमेंटसाठी ही गोष्ट करणं आवश्यक आहे. सुरेखा, लॉकडाऊन नंतर बदलणारा ही सगळी अर्थव्यवस्था ना, त्याच्या दोनच गोष्टी कायम राहतले. म्हणजे आज जर आपण बघू गेलो तर सोन्याक किंमत हा की नाही माका माहित नाही, किंवा बाकी काहीच्या गोष्टी, अगदी मोबाईलला किंमत हा की नाही माका अजूनही काही कळणार, पण किराणा वस्तूंका आणि जेवण विक्री किंवा जेवण डिलिव्हर करणे ह्याची किंमत अजिबात बदललेली नाही, ती तेवढीच राहतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भविष्यात चांगला हॉटेलिंग व्यवसाय एका किती स्कोप आहे? काय असं आता ह्या लॉकडाऊनचा किती दिवस असा, ह्या काय आपल्या काही कल्पना नाही. म्हणजे आपण त्याच्याप्रमाणे जर आपलं सेटअप पुरं बदलायचो, आणखीन सगळे महागडे वस्तू घ्यायचे तिकडे ठेवायचे, आणि नंतर समजा ह्याच्यातनं आपण बाहेर पडलो तर ते गोष्टी सुद्धा आपले फुकटच जातात, ती इन्व्हेस्टमेंट. तर त्याच्यापेक्षा आताच्या या वेळेत आपण काय करायचा की, आणि लोकांना कशी सुरक्षा द्यायची ही गोष्ट लक्षात ठेवून आमका रेस्टॉरंट चालवचं वाटतं. म्हणजे इव्हन, हा बोल, काय बोलत? म्हणजे याच्यात लोकांका सोय देऊची, याच्यात उपप्रश्न काय होता माहिती सुरेखा, की तुम्ही बाकीचे जे पदार्थ असतात, म्हणजे तुम्ही पंजाबी घ्या, कॉन्टिनेंटल घ्या, किंवा बाकीचे चायनीज घ्या, या सगळ्या पदार्थांचा जो दर्जा आहे ना, तो जेव्हा तुम्ही रेडी टू ईट करतास किंवा डिलिव्हरी करतास ना, तर तो खूप वेळ राहतो. पण मालवणी पदार्थात खोबऱ्याचा वापर असल्यामुळे तो दर्जा आपण फार जास्त वेळ टिकवू येणार नाही. तर असंही काय होऊ शकतं का, किंवा अशा दृष्टीने काही चालू आहे का? माझा प्रश्न तुका कळलो असं. आता ते काही बीएमसीचे पण बरेचसे नियम इलेत, किंवा कसा तुमचं जेवण कसा हव्या, तुमका कच्चे फ्रुट्स वगैरे किंवा कच्चे फळभाजी, म्हणजे आपण सॅलड देतो किंवा काय, ह्या तुमका देऊ केवचा नाही. काही रूल्स इलेत. 160 डिग्री पर्यंत तुमचं अन्न शिजवलं गेला जाऊ हव्या, ह्या पण असतात. पण त्या फॉलो करूच लागताला. त्याच्यामुळे फॉलो जर केला तरच त्याचं निभाव लागतं, अदरवाईज काही ऍक्शन होऊ शकतात त्याच्यावरती, आणि रेस्टॉरंट बंद. म्हणजे असा म्हटलं आता त्या दिवशीच मी काहीतरी वाचले की 40% रेस्टॉरंट ही आता बंद होतात. पण जर निभाव, म्हणजे ह्या सगळ्या ह्या करून जर बिझनेस करीत रेस्टॉरंटचं, तर तोच शेवटपर्यंत ठिकाण राहू शकता.
नक्कीच सुरेखा, थोडासा एक डोंबिवलीचं उदाहरण देते मी. डोंबिवलीत ना म्हणजे एक 10 मीटरचा किंवा 30 मीटरचा जर रस्तो असाल त्या 30 मीटरच्या अंतरात 40 पोळी भाजी केंद्र असतात. म्हणजे ह्या डोंबिवलीतल्या प्रमाणे ह्या जबरदस्त असतात पोळी भाजी. तर अशा पद्धतीने आता मालवणी कुटुंब चाकरमानी कुटुंबान पोळी भाजीचा व्यवसाय कारण त्यांचं ब्रँड नसतो, पण अशा पद्धतीच्या पर्यायाकडे मालवणी कुटुंबाने वळणं ह्या कितपत योग्य किंवा त्या संधीचं आता आपण जर तू म्हणत असशील की हॉटेला खाली येतात आणि आमका गरज आहे की आता आमका मालवणी जेवण व्हाया किंवा अगदीच सगळ्यांका पार्टीसाठी जेवूचं असतं अशातला भाग नाही, पण नॉमिनल ता फूड व्हाया अशाने आता किंवा जे घरात बसणारी बायका आता बघतात त्यांनी हो पर्याय स्वीकारणं किती योग्य घरगुती जेवण. खर तर पोळी भाजी पेक्षा रोज एक भाजी पोळी किती खाऊन खातले. आम्ही त्याच्यासाठी आमच्या रेस्टॉरंटचं एक हे सांगते चैतन्य. आता बऱ्याच लोकांना वाटत असतं की चैतन्याचं जेवण आमका जेवचा. काही जणांका बाहेर पडाक येणार ना ह्या आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरात काम करतात तर ऑफिसचा काम करायचा, जेवण कधी करायचा आणि जेवायचं कधी. तर त्याच्यासाठी आम्ही आता मगाशी म्हटलंय मी त्याच्यासाठी आम्ही जे मसाले तयार करतो जे तुमका घरात एक 15 मिनिटात चैतन्याची टेस्ट देणारा जेवण तुमका बनवून घेत अशा प्रकारे आम्ही एक हे काढतो. दुसरी गोष्ट आणि कसं माहितीये सगळ्या माणसं म्हणजे आता सगळे जे हे कोण हॉटेलवाले असतात किंवा पोळी भाजीवाले असतात त्यांनी सगळ्यांनी एकत्र येणं हे आता जास्त गरजेचं असतं. एकत्र येऊन लोकांका काय हव्या काय गरज असत. आता सगळ्यांनी मी म्हटले मी एक भाजी देते तू मी पोळी भाजी देते त्यांनी पोळी भाजी दिला मी पोळी भाजी देते तू दुसरा काहीतरी दे त्यांका तिसरं काहीतरी पदार्थ दिले. असे सगळ्यांनी एकत्र येऊन जर काहीतरी विचार केलो तर लोकांका सगळ्या गोष्टी एका वेळी मिळू शकतात. सुरेखा मी प्रश्न का तुका विचारले सांगते म्हणजे जे प्रेक्षक बघतात त्यांना सांगते. सुरेखा वाळके केवळ मालवणचा म्हणून या बोलणं महत्वाचं नाही, चैतन्याची मालकीण म्हणून या बोलणं महत्वाचं नाही. सुरेखा महाराष्ट्र बिझनेस क्लब बरोबर ना सुरेखा? महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या प्रमुख पदावर असा आणि त्यांचे 4 डिव्हिजन असतात. महाराष्ट्रातल्या उद्योजकांची एक संघटना असा. आज सुरेखा या सगळ्या परिस्थितीत चव थोडं वेळ आपण बाजूक ठेवूया. पण उद्योजक होणार आणि महिलांनी तर स्वप्न बनणार. जर तुझं काम चालू असतं मोठ्या प्रमाणावर अख्ख्या मुंबईचा जर तू प्रतिनिधित्व करतो तर आमका फार मोठा अभिमान आहे की बिझनेस क्लब सारख्या उद्योजिका घडवतं. घरातल्या बसलेल्या बायकांका उद्योजिका होण्याचं काय मंत्र देशील? मुख्य म्हणजे मी बघितलंय बरेच बायका म्हणजे अर्थात मी पण त्यावेळी तसंच होते की घरात बसन काय करू की किंवा कसा हेच विचार आपण आधी पहिलं करत होतो. मग त्याच्यासाठी मी काही गोष्टी शिकले की हेच की तुम्ही आधी तुमच्या घराच्या बाहेर पडा. जगात काय चालला कोण कसं बिझनेस करता ओळखी वाढवा. तुम्ही तुमच्या व्यवसायात असणारे तुमच्यापेक्षा काही 5 व्यावसायिक मोठे व्यावसायिक तुमच्या बिझनेस मधले त्यांचे भेटी घ्या. ते कसा करतात काय करतात बघा. त्यांचे काही अनुभव ऐका तुम्ही. तरच तुम्ही खय असत आणि तुमका काय करू हव्या ह्याची तुमका जाणीव होतली. त्याचप्रमाणे मी जेव्हा 2011 मध्ये तो महाराष्ट्र बिझनेस क्लबचा मी मेंबर होते तेव्हा मराठी बिझनेस क्लब होता तो आणि त्या अशा एका क्लबचा मी मेंबर होते आणि तेव्हा मग माझे जे ओळखी वाढत गेले. बऱ्याच वेळी काही माझ्या माका काही गोष्टींचा तोंड देऊचा लागला. माझे काही काम लायसन्स म्हणा आणि काही बरेच गोष्टी अडचणी येले. त्याच्या पाठीमागे हे आमचे जे मित्र परिवार होतो क्लबचे मेंबर्स ते सगळे पाठी फिरवले आणि त्याच्यानंतर माझा जो विश्वास निर्माण झाला की नाही असं काहीतरी आपल्या करू काय बाहेर पडल्याशिवाय आपल्या काय मोठा होता नाही. आणि त्याच्यानंतर मी हे क्लब जॉईन केले. तर बऱ्याच बायका अशा असतात की मी प्रत्येकाच सांगते की तुम्ही या एक दिवस तिकडे काय होतं बघा आणि पहिली आधी रिस्क घेऊ शिका कवी. तुम्ही कसं असता मी एवढे पैसे घालू का माका ह्या होईत का ह्या आधीच असता. तर आधी तुम्ही सुरुवात तर करा
आणि दुसरी गोष्ट काय होईल, एकदा चुकाक होईल, दुसऱ्यांदा चुकाक होईल, पण ते चुके जर तुम्ही केलात ना तर त्याच्याशिवाय तुमका काय समजतच नाही. म्हणजे पहिला माझं असं म्हणणं की तुम्ही चुकाकच व्हाल तरच तुम्ही पुढे येतालात. आणि त्याच्यातनं जर मी पण काय असं गेल्या गेल्या ताबडतोब काय हे नाही झालंय. बऱ्याच गोष्टी चुकल्या, माझे काही डिसिजन चुकले, पण ती झालेली चूक परत होता कामा नये ह्याची काळजी घ्यायची तुम्ही आपोआप. आणि तुमच्या ओळखी वाढवा. असे काही क्लब असतात तिकडे जा, तिकडे बरेच बिझनेस मिनलताई मोहडीकरांचं मी उद्योगिनी म्हणून तिकडे बरेच महिला असतात की आपण विचार पण करू शकतो नाही असे काही काही बिझनेस असतात, ते आपल्याला थोडे म्हणजे जोपर्यंत तुम्ही बाहेरच नाही पडलात तोपर्यंत. आणि नाही मग घरात असंच आहे, मुलगी लहान आहे, हे आहे ते आहे, कारणा देऊन गेली तर बरीच असतात, पण ते काहीतरी त्यातल्या त्यात वेळ बाजूत काढून तुम्ही बाहेर पडा पाहिजे पहिला. सुरेखा, एक प्रश्न म्हणजे वेळ संपत इली असं नाही म्हणणं, पण एक प्रश्न विचारतो. मी प्रश्न कदाचित नंतर विचारणं मला संयुक्त नाही वाटणार. या सगळ्या 10-12 वर्षाच्या या स्ट्रगल मध्ये 2010 पासून ते आतापर्यंत अगोदर मालवणचं हॉटेल होता, त्या तुलनेन सेफ, सावंतवाडीचा प्रयोग केलास तो तुलनेन सेफच होतो. पण मुंबई सारख्या या शहरात हॉटेलिंग करताना, हॉटेल व्यवसाय करताना फार मोठी संकटा बघत असतात. असं कधी वाटलं की नको आता बंद करूया, असे कधी इले का आयुष्यात फार मोठे दुःखाचे प्रसंग? असं विचार तर माझ्या मनात कधीच इलो नाही. पण संकटात दर दिवशी नवीन नवीन कपडे घालून येत असतील रोज, म्हणजे एक ना 4-5 संकट म्हणजे दिवसाची. आणि होता कधी कधी असं वाटत की माका जमात काय असं थोडस विचार ये, मी करू शकान काय ह्यो मात्र विचार. पण मी करते ह्या डेफिनेट होता. पण मग मी त्याच्यासाठी काय केलंय, खूप अगदी म्हणजे असे पण प्रसंग येलेले आहेत की लोक जेवतात आणि गॅसच संपले सगळे. एवढं प्रसंग. मग काय करायचा, तर जरा म्हणून त्याच्यासाठी माणसं जपाक हवी. शेजारी जायचा, शेजाऱ्यांकडनं जरा मागा सिलेंडर द्या थोडं वेळ, असं करून त्यांच्याकडनं सिलेंडर आणायचं. बरेच असे काही गोष्टी केलेल्या असतात मी. आणि त्याच्यामुळे कसं माहितीये, असं कधी विचार येलो नाही की मी नाही बाबा ह्या आपल्या कधी जमायचं नाही. त्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा माझे काही गुरु असतात, त्यांचं विचार घे, मी असं नितीनला विचारी की असं झालं काय करू पुढे. त्याच्यानंतर बरेच सहकारी होते माझे काही, प्रत्येकात विचारून मी आता करण्याचं. माका एकंदर सांगितलेलं की ही जागाच सोडा तुम्ही, ह्या जागेत तुम्ही सक्सेसच होतात नाही. उलट मी चॅलेंज घेतलंय, कसं सक्सेस होत नाही तर मी बघते म्हणून. आणि मी आता करून दाखवलंय. तो एक ह्या मोडून टाकलाय की बाबा जागा तुमची काहीतरी अशा जागेत. सगळे विचारित की चलता हॉटेल ना म्हणजे एवढे. कारण त्या जागेत बरेच 4-5 जण येऊन गेलेले टिकले नाही. पण लोकांकाही तेवढा आश्चर्य वाटत होता, अरे ह्या बाईचा हॉटेल एवढ्या जोसात चालतं, इकडे बाकी कोणच टिकलं. तुमची एकतर सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा होय तुमच्या व्यवसायात, तो होतो माझ्याकडे. आणि बरेच सहकारी होते, ते चांगले होते, पहिल्यापासून चांगले मित्रमंडळी होते. आमचं एक नितीनचे माझे मित्रमंडळी होते, ते सुद्धा त्यांनी प्रचंड हेल्प केलेले नाही आमका सगळ्या गोष्टीत. सुरेखा, संघर्षाचे प्रसंग खूप येतात. त्यावेळी जो मी कायम म्हणते की माई उरसकर नावाचा ब्रँड अजून मालवणात कळलो नाही. माई उरसकर काय शिकवतात तुका दरवेळा? हॉटेल जेव्हा सुरू केलंय, मी म्हटले मागच्या मगाशी की तेव्हाच तिने मागा पहिलं मंत्र दिलं, आधी द्यायचं तर चांगला द्यायचा. दुसरी गोष्ट पडत काम करायचं. कुठलाही असं नाही की बाबा आता मी काय करू, जा काय पडत काम करायचं, ही दुसरी गोष्ट. आणि लोकांका सांभाळून ठेवणं म्हणजे रिलेशन मेंटेन करणं, कस्टमर किंवा कोणी असू दे, कुठलंही समोरची व्यक्ती जी असतात तिका आदराने वागवणं आणि तिच्याशी रिलेशन मेंटेन करणं, ह्या ओरसकरांच्या रक्तात सगळ्यांच्या. असा आज संगीता सुहास माझा धाकटो भाव पण हीच त्यांची म्हणजे त्यांचं ब्रँड आता हेच म्हटलं तरी झालं की त्या सगळ्या लोकांकडे ते धरून असत.
म्हणजे म्हणजे याच्या पुढच्या पिढीचं एक उदाहरण सांगते. म्हणजे अंगणवाडीच्या दुसऱ्या दिवशी गार्गी ओरसकर म्हणजे गौरवची बायको, तिने सुतारफेणीवर सुंदर पोस्ट दिल्या. मंदार अजूनही ताच सगळा पुढे नेता. मला ना या गणित कळलं नाही. सगळे वाळके ओरसकर बिझनेस पुढे नेण्याच्या बाबतीत हा जो बिझनेस माइंड असताना तो डेव्हलप कसं होता तुमचं? साताराजी सुरुवातीपासून बाळकडू असंच पहिल्यापासून आमका माका माझ्या आई वडिलांकडनं इलेला. नितीनचे पण म्हणजे माझे सासरे ते आणि नितीनचे आजोबा ते सुद्धा एकेकाळचे मोठे व्यापारी. त्याच्यामुळे पहिल्यापासूनच म्हणजे माका लग्न झाल्यानंतरही नितीनने पहिलाच सांगितलेला की नोकरी करायची नाही. म्हणजे तिचं तर वाक्य म्हणतात, श्रेष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, ह्या त्याचं वाक्य असायचं. त्यामुळे तू काही कर बिझनेस, पण बिझनेस करायचं. नितीन बद्दल फक्त जरा 2 मिनिटं बोलूया, कारण नितीन बद्दल खूप जणांका माहिती नाही. आज ते म्हणजे फार मोठे राजकारणी वाटतात सगळ्यांका, पण त्या तसा नाही. नितीन ह्या उद्योजकीय म्हणजे मी स्वतः बघलेलं. आय थिंक सलोराची क्राऊनची ती टीव्हीचा दुकान पहिल्यांदा मालवणात जेवणाचा ह्या करणं, सावंतवाडी सारख्या भागात ब्रँच ओपन करणं, मुंबईत ब्रँच करणं. नितीन वाळके नावाचं उद्योजक काय? दूरदृष्टी, खरं वाचन भरपूर, सगळ्या प्रकारचं वाचन आणि दूरदृष्टी. तो नेहमी माका पुढे काय होताला, ह्याच्यानंतर पुढे काय होताला तर ते का आजच समजत असता. आणि तो नेहमी आमका सगळ्यांका म्हणजे माझ्या मुलांका माका सांगत असता की तुम्ही ह्या आत्ता असा करा. तू खरा मॉलची कन्सेप्ट आहे. त्यांनी जेव्हा आमचं लग्न झाल्यानंतर किराणा मालाचं दुकान सुरू केला, तर फक्त किराणा माल नाही, तिकडे कपडे पण होते, कॉस्मेटिक्स होता. म्हणजे तो छोटा मॉल सारखाच त्यांनी. तर त्यावेळी म्हणजे 84 माझं लग्न झाला, तर त्यावेळी तर सुरू केलं. म्हणजे आमचा संसार त्या दुकान सुरू झाल्यानंतरच सुरू झालो, पण ती कन्सेप्ट त्यांनी त्यावेळी केलेलं आहे. हो, पण ती जागा तू बळकावलं नंतर, तू ते ब्युटी पार्लर घातलं. ते ब्युटी पार्लरची काय आठवणी होते? थोडासा आता लाईटली मुळे येऊया, वेळ कमी आपल्याकडे. ब्युटी पार्लर आणि माझ्या मते महिला आणि बालकल्याण सभापती तू होतस ना मालवण नगर, तेव्हा देखील 75 वर्ष होता. मी त्याच्यात होते, खूप स्पर्धेत भाग घेतलेले. मी तेव्हा देखील खूप इनोव्हेटिव्ह तू स्पर्धा घेतलेली होती. ते राजकारणाचे दिवस कसे होते सुरेखा? खरं तर राजकारण हा विषय माझं नव्हतं. नितीनमुळे मी राजकारणात केलंय खरा, पण सोशल वर्कचा थोडासा मनात होता. त्याच्यामुळे मी जेव्हा महिला बालकल्याण सभापती होते, बरेच कार्यक्रम म्हणजे सुदृढ बालक स्पर्धा, वेगवेगळे म्हणजे फुला बनवणं, सरबताची रेसिपी. त्यावेळी मी सरबताचं कोर्स केलेलं आहे. तेव्हा जे शिकवून गेले त्याच्याबरोबर मी ते बघितलेलं आहे. ते सरबताचे कोर्स अजूनही म्हणजे मी आता सरबता जी करते ना, ती त्यावेळी मी शिकलेलं आहे. ती घेऊन मी आता ही सरबता करते, पेरू सरबत, काजू बोंडू सरबत. त्याच्यात माझं मी थोडासा बदल हे केलंय. माझे थोडेसे रेसिपी ऍड केले त्याच्यामध्ये, आणखीन मी बनवते. पण सांगायचं काय, त्यावेळी बरेच स्पर्धा पण मी घेतले. होय होय होय. तर या निमित्तानं आणखी लाईटली प्रश्न एक विचारतोय तुका, कसा की मालवणात ज्यांचे प्रेम कहाणी असत ना, ज्यांचे प्रेम कहाणी असत, त्या प्रत्येकाच्या प्रेम कहाणीमध्ये आयुष्यात कॉकटेल नावाची गोष्ट असतात. म्हणजे एका प्रश्न विचारलाय, यशस्वी कोल्ड ड्रिंक मध्ये कॉकटेल. तुका असं कधी वाटलं नाही की आपण लग्नाच्या आधी एकदा यशस्वी मध्ये कॉकटेल खाऊन नितीन सोबत बसूया मनात? पण माझ्या लग्नाच्या आधी असं नाही की नितीन आणि मी म्हणजे दडून अगदी असं आमचं प्रेम प्रकरण केला किंवा काय, असं काय ह्या नाही. माहिती होता बराचसा त्याच्यामुळे. आणि कसं शेजारीच ना, शेजारी असल्यामुळे काय तेवढा कोणाच्या पहिला लक्षात येला नाही की आमचा असं काय चालला. तुम्ही कॉकटेल खालास का, बेसिकली माझा प्रश्न उरसकरांकडे. कधी नंतर तरी कधी योग गेलो का? कारण ह्या कसं असतं माहिती, तुला मी एक विषय सांगते. मुंबईत जर मी कॉकटेल टाकलंय ना फेसबुकवर, मला जबरदस्त लाईक मिळतात, कमेंट मिळतात, ती अस्मिता प्राण. तुम्ही कधी आयुष्यात एन्जॉय केलास काय दोघांनी कॉकटेल एकत्र बसन खालास का?
खरं सांगू तसं नाही, कारण मालवणमध्ये पहिला आमचा आधी जमला मी सेकंड इयरला असताना, त्यामुळे 2 वर्ष आमची शिक्षणातच गेली आणि लास्ट इयरची माझी परीक्षा होती त्याच्या आधी रिझल्ट लागायच्या अगोदरच आम्ही लग्न केला, त्या सुद्धा पळून जाऊ. त्याच्यामुळे तो कधी प्रसंग इलो नाही. जगात बाजूबाजू रवान पळान जाणारे पहिला तुमचं जोडपे असतं असं. शेवटच्या टेकवर येताना सुरेखा, शाकाहारी पदार्थांच्या संस्कृतीबद्दल आपण फार बोलत नव्हतो, किंवा या प्रश्नावर फक्त अगदी क्लोजिंगला जाताना शाकाहारी वैविध्यता आपण पुढे नेण्यासाठी आपण काय करू काय? कारण मालवणी म्हटल्यानंतर तुम्ही एक सांगा, मालवणी म्हटल्यानंतर चिकन, मासे, मटण सगळीकडे मिळतं, पण त्याच्यापेक्षा अफाट म्हणजे तो जो स्केल आहे ना तो मोठा, तो आपण जिवंत ठेवण्यासाठी काय करू का? तुला काय वाटतं? किंवा तू प्रकार जरी सांगितलंस तरी चला. माका असं वाटतं की आपल्या कोकणात नाही म्हटलं तरी इतके विविध प्रकार असतात भाज्यांचे, फळभाज्यांचे, तर ते जास्त तुम्ही प्रमोट करू हवेत. ते भाजी लोकांक करून घालू हवेत. त्याचे बरेच नवीन नवीन पदार्थ करण्यासारखे असतात. गणपतीच्या वेळी आपण जेवण बनवतो तेव्हा बरेच काय काय पदार्थ आपण करू शकतो. आणि म्हणजे मी म्हटलं ना, ऋषीची भाजी, त्याच्यात आपले कळणार नाही. तुला एक सांगते, ही एक भाजीचं नाव बाजूक काढ आणि बाकी जगातल्या भाजीचं नाव घे, कारण तू ऋषीची भाजी म्हटल्यानंतर बायको ना अशी जाजाव करता. पण हे झालं गमतीचं वाघ, कारण ऋषीच्या भाजीवरनं आठवते तुमचं जे इंस्टाग्राम पेजवर आहे ना, त्याच्यात फार सुंदररित्या ती सजवलेली आहे ऋषीची भाजी किंवा शाकाहारी आयटम. तुम्ही 24 तास किंवा 365 दिवस जरी मुंबईत दिलात तरी ते विकले जातात. ही कन्सेप्टवर तुझा विश्वास आहे का? अगदी 100%. कारण माझ्याकडे जेवण गेलेले शाकाहारी कधीतरी अगदी म्हणजे उपास असा म्हणून कधी किंवा आज मासे खाण्यामुळे पहिले जेव्हा जेवतात ना तेव्हा त्यांना इतके आश्चर्य वाटतं की अरे एवढा चांगला शाकाहारी जेवण असा शकता. म्हणजे लोक बोलून दाखवतात अरे किती सुंदर. काही काही जण असं असतात की नॉनव्हेज पेक्षाही मला शाकाहारी जेवण आवडला जास्त. आणि तेवढाच भरपूर म्हणजे आमची जी पक्वान्न थाळी आहे ना, तर ती पक्वान्न थाळी इतकी म्हणजे लोकांना, आणि मुख्य म्हणजे ह्याचं कारण नितीन शाकाहारी असा कम्प्लिटली. त्याच्यामुळे नितीन शाकाहारीचे प्रकार जे असतात ना ते जास्त करू शिकले किंवा जास्त तो प्रमोट करतात नितीन. त्याच्यामुळे आणि तो स्वतः शाकाहारी असतो, तो मासे खाणार नाही आणि मी कम्प्लिटली मांसाहारी. त्यामुळे आम्ही दोघाही असे असतो की समतोल. त्यामुळे शाकाहारी मांसाहारी दोन्ही जेवण आमच्याकडे तेवढीच चांगली बनतात. त्याचं कारण आधी मूळ ह्या असताना. तर मी काय म्हणते पिठी, आता पिठी हो प्रकार असा. त्याच्यानंतर बरेच आता मी म्हटलं निरफणसाचे किती प्रकार करू घेतात. कापा, त्याच्यानंतर भजी. माझी सासूबाई निरफणसाचे बटाटे वडे करतात. बापरे, इतके सुंदर, म्हणजे काय काय आपल्या माहिती पण नाहीत प्रकार, असे प्रकार. आणि म्हटलंय तसं म्हणजे इतर मला वाटतं बरेच इकडे मुंबई सारख्या ठिकाणी मी बघते काही ठराविकच भाजी असतात. पालक, मेथी याच्या भाजीत हे मिळतात. पण आपल्या इकडे ह्याची भाजी, केळफुलाची भाजी असते आमच्याकडे. त्याच्यानंतर कारल्याची भाजी माझ्याकडे लोक आवडीन खाणारे असतात. आणि एक गोष्ट सांगते की माझ्याकडचं शाकाहारी भाजी जे असतात ना, ही छोटी मुलं येतात ना, ती पण आवडीन खातात. ती भाजी कशी करायची, आता कोबीची भाजी, बऱ्याच जणांना कोबीची भाजी अशी होती, पण ती कोबीची भाजी कापण्यावर सुद्धा असतात. ती कापली कशी गेली आहे त्याच्यावरती भाजी कशी चव लागतात, ह्या पण त्याच्यातला एक हे असं. म्हणजे बरेच जण कापतात भाजी, जाड कापतात, त्याच्यामुळे चवीत फरक पडतात. ती भाजी कशी कापली गेली आणि केली गेली याच्यावरती पण अवलंबून असतं तिची चव. त्यामुळे माझ्याकडे प्रचंड म्हणजे अंधेरीत तर शाकाहारी जेवण प्रचंड, म्हणजे जेवढे मांसाहारी जेवण जातात तेवढीच शाकाहारी जेवण जातात.
सुरेखा, एक प्रश्न सारखं विचारलं जातं आणि ती तुझी धडपड होती, तोच प्रश्न म्हणाने. तो प्रश्न काय सांगतो तुला, तुमच्याकडे मला शिकायचंय, तू फावल्या वेळेत हे कुकिंगचे क्लास घेत आणि त्या मला आठवतं, आता मी ती नावा नाही घेणं, पण मालवणातल्या काही बायकांका तू मुंबईत जेव्हा ते येत तेव्हा त्यांच्या एकत्र करून 10-12 जणांचा क्लास घेत. तर ह्याच्या पुढच्या काळात जर लॉकडाऊन उठला, सगळा चांगला झाला, तर परत कंटिन्यू करत राहतं काय? हो, नक्की क्लासेस. कारण मालवणी जेवण जसं लोकांना आम्ही खाऊक शिकवला, तसं आता मालवणी जेवण प्रत्येक घरात प्रत्येक बाई प्रत्येक पुरुषाचा करू येऊ खावा, ही धडपड माझी तेवढीच राहतली. बरं, मालवणी जेवण घराघरात जाताला सगळीकडे. असं म्हटलं जातं की एका नितीन नाईकने प्रश्न विचारलाय आणि नितीनने ती आठवण केल्या. दोन नितीनांचे प्रश्न कंबाईन करून विचारतोय की या सगळ्या प्रवासात चैतन्याची अशी एक आठवण सांग की जी काळजात घर करून राहिली. हो एक प्रश्न. त्याचं उत्तर ह्या देऊ नको म्हणा. दुसरे नितीनची एक आठवण की नितीन वाळकेंची, की रात्री सगळा संपलेला आणि 3:30 वाजता बाबूजी इल्ले मच्छिंद्र कांबळी तेव्हा फक्त कवट्याची पोळी खाऊन गेलेली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर वेगळा दे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वेगळा दे. मग काय शाळा करू घ्या, उत्तर दोन दे. नाही, मग परत एकदा प्रश्न विचार. पहिला प्रश्न, या 10 वर्षाच्या प्रवासात घर करून रवलेली काळजातली आठवण, कायमस्वरूपी लक्षात रवलेली आठवण. मी जेव्हा ह्या सुरुवात केल्या रेस्टॉरंट, म्हणजे आम्ही सुरुवात केली 2092ला, तोपर्यंत अशी टुकूटुकूच होती. पण जेव्हा तुका माहिती असत की रत्नागिरीत एक अधिवेशन होता राज्यस्तरीय, आणि तेव्हा मित्र माझ्या पोटात होतो, मला वाटतं 8वं महिना होतो माझा, तर तेवढा पोट घेऊन मी काम करायचं. पण एक दिवस तो असं इलो की ते इतके गाडीये बघून ना, मी काय मालवणात एवढे गाडी, आणि खडून बोर्ड लिहिलेलं होतं. लोक विचारले की जेवण असं काय, जेवण असं काय. म्हटलं तेव्हा काय माझं 7-8 जण जेवत फक्त, तेवढीच माझ्याकडे. रत्नागिरी की सिंधुदुर्ग, मालवणात राज्यस्तरीय मुख्याध्यापक रत्नागिरीत पण मुख्याध्यापक अधिवेशन होता. हा, आणि लोक सगळे फिराक मालवण गोवा सगळे बाहेर पडले. बरोबर. आणि त्यावेळी ज्या आम्ही, म्हणजे मी जे कष्ट घेतलं आम्ही, म्हणजे 6 वाजता सकाळी शटर खोलायचं. 8 दिवस तर होता, हे आमका माहिती होता. ओटो बिटो काय नाही, खाली कोळशाची शेगडी आणि स्टोव वरती जेवण, वाकांचा तेवढा पोट घेऊन वाकण जेवण करायचा. माझी दया आहे शेजाऱ्यांका म्हणून शेजारी माका सगळे मदत करू येतात. गो सुरेखा नको, सासूबाई माझी अगदी सांगी, अगो वाकून ते हवा मारू नकोस, ह्या करू नकोस, इतकी काळजी घेत. पण तरी आता कसं, म्हणजे लोक माझ्याकडे आता येतात, मला जेवण घालूच त्यांच्या सगळ्यांका, कारण खानावेच होते 3-4, तेव्हा लोक उपाशी जात होती. सकाळी जाय 6 वाजता बाहेर पडा, तो मासे विषय घेऊन ये, भाजी विजी, आणि मी जेवण करूचा काम माझा असायचा. आणि ते 10 दिवस माझ्या अगदी इतके पक्के लक्षात असत की तशा परिस्थितीत मी ज्या लोकांका जेवण वाढलं आम्ही, म्हणजे सकाळी 6 वाजता उघडायचा, तर रात्री 2 वाजता शटर बंद केल्यानंतर लोक थांबत तोपर्यंत. पण या मालवणातल्या लोकांना काही नवीन सुरेखा जाणवता. आता नितीन वाळकेंचा जो प्रश्न होतो की 3:30 वाजता संपल्यानंतर बाबूजी इल्ले आणि तेव्हा कवटाची पोळी वाढलेलं त्यांना, ही एक आठवण. त्याका जोडून प्रश्न माझो, तेव्हा तो काळ वेगळा होतो, पण आज देखील मोठमोठे झी मराठीचे स्टारचे येतात, सोनीचे येतात, तुझ्याकडे सेलिब्रिटी लोक येतात, त्यांच्या येण्याची वेळ ही लेट असता किंवा त्यांका होई असणारी गोष्ट कशी तू मॅनेज करतो शेवटच्या क्षणात? खरंच मी सांगितलं, मी आम्ही देतो, म्हणजे माका खरंच लोकांका काय माहिती, दुसरा मी दिल्यानंतर त्याच्यात किती कसं आनंद वाटत, ह्या माझा आधी पहिलं मोठं असतं. त्याच्यामुळे कोणी किती, म्हणजे मागच्या विचार एक कस्टमर दिलेला, ते का झोणको होतो, पण ते का नुसतं नको होतो, काहीतरी तो भाजीचं, गुजरात कोणतरी, म्हणजे आपले नव्हते, नॉन व्हेजिटेरियनच होते, त्यांना ते मासे विषय नको होते. मी ताबडतोब तसंच समोर अगरबाजारात गेलंय, काही भाजीवाले असतात, मेथीची जुडी घेतलंय आणि मेथीचं झुणको करून त्यांना 10 मिनिटात त्यांच्या पुढ्यात वाढलंय. 3:30 झालेले, त्यामुळे त्यांना इतक्या, म्हणजे इतके भरभरून आशीर्वाद दिले नाही त्यांनी माका की ना. आणि माझ्याकडे सुरुवातीत सुद्धा एक पेशंट आहे, माका आईच म्हणातो नेहमी, म्हणजे अगं ह्याच्यातला शिवाजी पार्क मधला हॉटेल,
आणि तो म्हणजे कॅथेटर वगैरे लावून तसंच येतो आणि तो सांगे, आई मला आज हे करून द्याल तुम्ही, त्याच्यात अजिबात तिखट घालू नका, त्याच्यात जा हवं ना ताता मी करून दे अगदी. आणि अजूनही माझ्याकडे कुठलंही कस्टमर येईल मला हे जरा करून द्याल का तुम्ही, मी जाते आत. दुसरे एक कस्टमर आमच्याकडे असत, मॅडम तुमच्या हातची मला ते शिंपल्याचं भोजन हवं, पंडित म्हणून असतात, तर ते माका तुम्ही जाऊन जरा करा ना. मग चला ठीक आहे, माझ्या हातावर मी जाते किचन मध्ये अजूनही तिंका मी बनवते आणि मी ती डिश आणून देते. नक्की सुरेखा, ह्या जसं असा ना तसं माका आठवता की क्रॅब लॉलीपॉप तू साधारण 2012 की 13 नाही 14 इंट्रोड्यूस केलं माझ्या माहितीनुसार क्रॅब लॉलीपॉप, आणि आता 2019च्या दरम्यान बटर गार्लिक प्रॉन्स आणलंस तू. हे आता पदार्थ तुझ्याकडे बघून मी असे स्टायलिश बोलते ते, पण ह्या जो वैविध्य होतं ना आपल्या मसाल्यातनं देखील अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे क्रॅब खाण्याचो प्रकार किंवा बटर गार्लिक प्रॉन्स ह्या वैविध्य. आणि हा एक प्रश्न मला आठवलो, तुझ्या हॉटेलला दिल्यानंतर जे नॉन महाराष्ट्रीयन त्यांना खेकडो गुडू काहीतरी तू अडकीत तो देतो, तू आणलंस काही ना, आणि ता काय भानगडा? तर मार्केटमध्ये असतात, मार्केटमध्ये गेल्यानंतर दुकानात त्या बरेच काय काय गोष्टी दिसले की ते जाणून घ्यायचे, हे काय, हे कशासाठी, ते कशासाठी. एकदा सहज समजा हे क्रॅब फोडतात. किंवा आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये पण महेश लंच होम मध्ये गेलेलो, मी आणि नितीन, तेव्हा माका त्यांनी विचारले नाही की एवढं मोठं खेकडं आणून दिले नाही की तुम्हाला क्रॅब कटर हवाय का. मी म्हटलं नको नको मला. तेव्हा माका समजलं तो क्रॅब कटर असता. मी तो खेकडं दातानच फोडून खाल्ले, ते सगळे बघत होते पण मस्त 2 हातानं अगदी दातान हे करून गेले. तेव्हा माका तो क्रॅब कटर माहिती होता. आता बऱ्याच जणांका हवं असता तो, तर मग तो उपलब्ध, कारण जसं लोकांका आता काही ना काहीतरी बदल हवे असतात. काही जणांका आता मी सागोती प्रकार, बोनलेस सागोती, आपल्याकडे सागोती प्रकार बोनलेस नसतात, पण लोकांका हवं असतं, आता गरज असाची, त्यामुळे मी ती बोनलेसही करून देते. त्यामुळे कोणाकडे ना आता सगळ्यांका बोनलेस काट्याशिवाय. खरं तर हे गप्पा संपायचे नाही, पण सुरेखा वाळकेंबरोबर जर गप्पा करूची असत ना तर तुमका खरा सांगते, त्यांच्या हॉटेलात जा आणि जेव बसले असताना सुरेखा तुमच्या सकट तुमच्या फॅमिलीक जर गुटाळता ना आता शास्त्रच लय भारी असं एकदा कधीतरी अनुभव. सुरेखा जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न, मालवणात लिहिलेला निरूचा चिडू नितीनची बायको आज मुंबईत ब्रँड मॉडेल झाली. आयुष्याच्या या टप्प्यावर सुरेखा वाळके ब्रँड होती, पण मित्र वाळकेची आई म्हणून ती आता प्रसिद्ध होता. रामेश्वरान, सातेरीन, जरीमरीन काय टाकल्यान तुझ्या पदरात भरभरून ओटी म्हणून? असं काय म्हणजे सगळे संस्कार असतच माका, माझ्या आई वडिलांचे, माझ्या सासू सासऱ्यांचे, आणि त्याच्यामुळे माका ह्या यश मिळाला. माझ्या पाठीमागे सगळे माझी मुलं दोन्ही तेवढीच पाठी, सायलीनेही माका तेवढीच साथ दिली आणि अजूनही त्या देता. मित्राची तर असाच. आणि मुख्य म्हणजे माझे जे सगळे वर्कर्स असतात जे आता माझ्या बरोबर काम करतात, आमची जी एक कोर टीम असतात सगळी, एक मॅनेजर असतात आदित्य, अजय, ह्या सगळ्यांचं जेव्हा सगळ्यांची जी मदत माका जी आसा, आणि त्यांच्यामुळेच मी आतापर्यंत ह्या म्हणजे मी माझं एक ब्रँड एस्टॅब्लिश करू शकले, आणि त्यांच्यामुळेच मी आज आणि मुख्य म्हणजे चैतन्य कुटुंब, आम्ही त्याच्या सगळ्यांका चैतन्य कुटुंब असंच म्हणतो, आणि ह्या सगळ्यांमुळेच मी आज सगळ्यांसमोर उभ्या असतात, तर त्यांच्यामुळे. तो कार्यक्रम संपवताना मी एक आठवण सांगते. सुरेखा, जो वाक्य मी शब्दात अगोदर म्हटलं होते, सुरेखा या असा मालकीण आहे, लग्न झाल्यानंतर मुलगा जे आपल्या बायको घेऊन जातं किंवा बायको आपल्या गावात घेऊन हॉटेलात जातात, तेव्हा सुरेखा त्या मुलाची आई असतात किंवा मुलगी म्हणून होती तर त्या मुलीची आई असतात. सुरेखा अशी असंख्य नाती जोडल्यानं मुंबईशी, मुंबईचं ब्रँड बनणं किंवा यशस्वी उद्योजिका बनणं या सोप्या, पण नाता जोपासणं आणि टेबल टू टेबल लोकांच्या
अगदी सुरेखा नाही तर आम्ही जातो किंवा सुरेखाचं जीव गावतं म्हणून 3-3 तास थांबण्या सोप्या नसतात. युट्यूबवर एक व्हिडिओ असा अन्नपूर्णाबाईंचो, ते अन्नपूर्णाची मॅडम बिझनेस टॅक्टिक्स, तो बघले तेव्हा मला कधीतरी वाटत होतं की सुरेखाशी आपण बोलावं. सुरेखाने केलेलं आयुष्यातलं स्ट्रगल मांडू हो. त्याचप्रमाणे क्षणभर हॉटेल विश्रांती कणकवलीत माझ्या नात्यात मामीच लागतात, त्या बाई जेव्हा बघाय ना तेव्हा मला सारखी तुझी आठवण येते. तुका बघितल्यानंतर त्या माझ्या काणेकर मामीची आठवण येते की अशा बायकांचा जो स्ट्रगल असतं ना तो मालकीण म्हणा मिरवणा नसतं, तर त्यांनी तासन तास किचन मध्ये घासलेले जे श्रम असतात त्यांच्या घामाचा तो सन्मान असतात. खरं तर मिरग फेस्टिवल संपवताना चमचमीतपणा प्रत्येकाच्या ओठावर असतात, पण ह्या चमचमीतपणात जो पीएच असता, जो क्षार असता, तो आपल्या कष्टात असता, आपल्या नात्यात असता, आपल्या मातीत असता. तू सुरेखा या फक्त हॉटेल संस्कृतीचा प्रतीक नाहीस, तू ता प्रतीक असस की जर बायक्या म्हणान किंवा जर बाय म्हणान, मोठा झाल्यानंतर आई म्हणान, आजी म्हणान, जा इला, आणि ज्यांनी आपला ह्या कल्चर डेव्हलप केलं त्याचं एक नाव सुरेखा वाळक्या. थँक्यू व्हेरी मच. तू खूप येऊन बोललंस, मन मोकळा केलंस, खूप खूप आभार. आणि समाधानला विनंती करते की त्यांनी पुन्हा एकदा स्क्रीनवर यायचा. समाधान आमचं एक मित्र असा, समाधानबद्दल या पेजवर आपण सिंधुदुर्गातले जे महिला स्ट्रगल करून मोठे झालेत, मानसी देवधर इल्लेत, अलका झुक्कर इल्लेत, आणि आज सुरेखा वाळके, खूप नावं अशी या निमित्ताने येत राहतील. दर महिन्यात आपल्याकडच्या प्रत्येक माणसाची एक स्टोरी असता आणि प्रत्येक बायगेची एक स्टोरी असता, जा आपल्या घराबरोबर दुसरा घर जोडताना गाव मोठा करीत असता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सुरेखा. थँक्यू समाधान. मी धन्यवाद म्हणते. माझा मनोगत तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलात आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे तुमचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच समाधान. मी थँक्यू सुरेखा मॅम. थँक्यू. धन्यवाद.